नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 4 काय ते जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. आणि आता आपण त्या प्रकरणाला सुरुवात करू. आता ह्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा आपण बेसिक घेऊ, जे अँगल बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर, कॉन्ग्रुएंट अँगल म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल युजिंग कंपास या पद्धतीने पहिल्यांदा आपण बेसिक पाहू आणि नंतर मग एक्झरसाइजमधले प्रश्न पाहू. पहिल्यांदा अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर जो अँगलचे दोन भाग करतो असा रे आपल्याला काढायचा असतो. समजा अँगल 50 डिग्री असेल तर तो बायसेक्टरमुळे काय होतं, दोन समान भाग होतील म्हणजेच 25 डिग्रीची तयार होतील. मी तर एक अंदाजे अँगल घेतलेला आहे आणि याचं आपल्याला काय पाहायचं पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन काय अँगल बायसेक्टर. पहिल्यांदा अँगल आपण काढून घेतला, नंतर कंपासमध्ये एक अंदाजे अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि मग त्या बी हा वर्टेक्स आहे, बी या वर्टेक्सपासून काय करायचा एक चाप मारायचा. बरोबर या बाजूला तो काय होईल, दोन्ही बाजूला इंटरसेक्ट होईल असा एक चाप मारायचा. हे पहिलं काम. दुसरं काम काय, हे चापमधला डिस्टन्स घ्यायचं. चापमधला डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं म्हणजे एक पॉईंट या ठिकाणी आणि एक पॉईंट दुसऱ्या बाजूवर आहे, असे दोन पॉईंट आहे. चापमधलं डिस्टन्स घ्यायचं आणि ते डिस्टन्स घेऊन काय करायचं, अँगलच्या इंटेरियरमध्ये परत एकदा चाप मारायचा. इंटेरियरमध्ये लक्षात ठेवा, अँगलच्या इंटेरियरमध्ये तेवढ्याच अंतरावरचा एक चाप मारायचा. आणि दोन्ही चाप एकमेकांना ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील, ज्या ठिकाणी हे दोन्ही चाप एकमेकांना इंटरसेक्ट होतील तो इंटरसेक्शन पॉईंट आणि पॉईंट बी एकमेकांना जॉईन करायचा. आणि जॉईन केला का जो रे तयार होईल, समजा या रेचं नाव आपण बीडी दिलं तर रे बीडीमुळं काय झालं, अँगलचे दोन समान भाग झाले असं आपण म्हणतो. म्हणजेच रे बीडी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. म्हणजेच परत सांगतो, पहिल्यांदा बी या वर्टेक्सपासून चाप मारला म्हणजे ह्या दोन्ही आर्म ज्या अँगलच्या बाजू आहे BA आणि BC या ज्या दोन रे त्या रेवर काय झालं तो इंटरसेक्ट झाला. आणि मग आपण चापमधला डिस्टन्स घेऊन इंटेरियरमध्ये अँगलच्या इंटेरियरमध्ये परत दोन चाप मारले आणि तो इंटरसेक्शन पॉईंट वर्टेक्सला जॉईन केला. तो जो रे तयार होईल तो रे म्हणजेच द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. ते पहिलं कन्स्ट्रक्शन. आणि दुसरं परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर हा सेगमेंटचा राहतो. अँगल बायसेक्टर आहे अँगलच्या बाबतीत राहतो. परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा राहतो, एखाद्या सेगमेंटचे दोन समान भाग करतो. समानच भाग करत नाहीत तर परपेंडिक्युलर पण राहतो. म्हणजे अशी लाईन आपल्याला काढायची आहे का ज्या लाईनमुळं त्या सेगमेंटचे दोन भाग पण होतात आणि त्या ती लाईन जिथं मिड पॉईंट असेल तिथं काय राहते, परपेंडिक्युलर पण राहते. त्यालाच आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. मग यासाठी पण पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन काय करावं लागतं, एक सेगमेंट तर घ्यावाच लागतो. नंतर मोर दॅन हाफ डिस्टन्स, निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर ज्या सेगमेंटचं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहे त्याचे दोन एंड पॉईंट राहतात. जसं इथं P आणि Q हे एंड पॉईंट आहे. तर पहिल्यांदा P वर टोक ठेवून काय करायचं, त्या सेगमेंटच्या दोन्ही बाजूला चाप मारायचे. दोन्ही बाजूला चाप मारायचे. आणि तसंच हेच काम परत काय करायचं, Q या पॉईंटपासून सुद्धा करायचं, एंड पॉईंटपासून पण करायचं. Qपासून सुद्धा दोन्ही बाजूला काय करायचे, चाप मारायचे. दोन्ही बाजूला चाप मारले म्हणजे पहिल्यांदा काय केलं परत सांगतो, P पासून दोन्ही बाजूला चाप मारले आणि नंतर काय केलं, Qपासून सुद्धा काय केलं, दोन्ही बाजूला चाप मारले. जर चाप तुमचे इंटरसेक्ट झाले नाही तर पहिलं ते काय करायचं, ते चाप वाढून घ्यायचे. म्हणजे इंटरसेक्ट होणं गरजेचं आहे. आणि इंटरसेक्ट दोन चाप झाले एकमेकांना खाली पण आणि वरती पण, मग काय करायचं, स्केल घ्यायची. स्केल या दोघांमधून एक परपेंडिक्युलर काढायचा. म्हणजेच एक लाईन काढायची, जी लाईन काढणार आपण तोच राहील परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे इथं 90 डिग्रीचा अँगल पण तयार होईल आणि तो बायसेक्ट पण राहील. मग समजा मी इथं M पॉईंट दिला, त्या पॉईंटला नाव M दिलं तर याचा अर्थ पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेक PQ. म्हणजे परपेंडिक्युलर पण राहतो आणि बायसेक्ट म्हणजेच मिड पॉईंट पण राहतो पॉईंट M जवळ 90 डिग्री पण अँगल तयार झाला. म्हणजेच ही जी लाईन आहे तिला आपण लाईन L जर म्हटलं तर लाईन L इज परपेंडिक्युलर टू द सेगमेंट PQ. आता कॉन्ग्रुएंट अँगलचं आपण कन्स्ट्रक्शन पाहू. पण इथं कंपासचा वापर करायचा आहे आणि कंपासचा वापर करण्यासाठी पहिल्यांदा काय केलं, मी अँगल काढून घेतला, मोजून काढला तरी चालेल तर तुम्ही, पण एक अँगल काढून घेतला म्हणजे इथं प्रोटेक्टरचा वापर करून अँगल काढला तरी चालेल. फक्त जो दुसरा अँगल काढायचा आहे आपल्याला कन्स्ट्रक्शन म्हणून तो मात्र कंपासचा वापर करून, म्हणजे तिथं आपल्याला प्रोटेक्टर वापरायचं नाही.
तसं मी या ठिकाणी अंदाजेच अँगल घेतलेला आहे, तेवढ्याच मापाचा अँगल मात्र मी इकडं काढतोय. आणि मग त्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल, एक रे घ्यावा लागेल आणि मी रे घेतली BC. मला इथे अँगल ABC काढायचा आहे असं समजा. मग खालची रे काय आहे BC, B हा त्याचा वर्टेक्स आहे. आता PQRचा वर्टेक्स काय आहे Q, आणि इथं जर जो अँगल काढतो मी ABC त्याचा वर्टेक्स काय आहे B. तर Q पासून पहिल्यांदा एक चाप मारायचा, जो वर्टेक्स आहे त्याच्यापासून एक चाप मारायचा. तो चाप या दोन्ही आर्मला इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. आणि हे जे अंतर आहे ते तर अंदाजे जे ॲप्रॉक्सिमेट डिस्टन्स घ्यायचं आणि एक चाप मारायचा. आता हा जो चाप मारला तेवढ्याच मापाचा चाप B ह्या वर्टेक्सपासून मारायचा. जेवढा मी तिकडं Q पासून मारला असेल तेवढंच मापाचा काय मारायचा चाप B या वर्टेक्सपासून मारायचं. हे पहिलं काम. दुसरं काम काय, हे चापमधलं डिस्टन्स घ्यायचं. आता इथं पहा, इथं खालची रे आहे वरची रे नाही आहे, म्हणजेच या ठिकाणी PQ ही रे म्हणजे या दोन रे होत्या, पण एक रे इथं या ठिकाणी जसं काय आहे आपल्याला. आणि मग हा पॉईंट पण आपल्याला माहिती आहे जो इथं आलेला आहे. आणि मग आपण काय करायचं, ह्या पॉईंटपासून म्हणजे या चापमधलं डिस्टन्स घ्यायचं. इथं या अंतर घेतलं चापमधलं, जेवढं डिस्टन्स असेल तेवढंच या ठिकाणी जो पॉईंट आहे तिथं ठेवून हे कंपासचं टोक आणि ह्या चापवरच एक चाप मारायचा. म्हणजे पहिल्या चापवरच एक चाप मारायचा. आणि हा चाप मारल्यामुळं परत इंटरसेक्शन पॉईंट येईलच आपल्याला. तो इंटरसेक्शन पॉईंट गरजेचा आहे. आणि तो इंटरसेक्शन पॉईंट आला का काय करायचं, पुढं व्हर्टेक्स जो आहे B या इंटरसेक्शन पॉईंटला स्केलच्या साहाय्याने जॉईन करायचा. म्हणजे या पद्धतीने हा अँगल तयार होईल. आणि हा जो अँगल आहे याचं नाव आपण ABC देऊ. आता हे दोन्ही कॉन्ग्रुएंट अँगल आहे, तेवढ्याच मापाचं आहे. हे तुम्ही पण काढून चेक करू शकतात. हे कन्स्ट्रक्शन काय आहे, ड्रॉ कॉन्ग्रुएंट अँगल विथ यूजिंग कंपास. आता जे पुढचं कन्स्ट्रक्शन आहे ते दोन प्रकारे, पण आपल्याला त्याच्यातला एकच भाग आहे. पण एक माहिती म्हणून मी मागचा भाग पहिल्यांदा सांगतो, माहिती म्हणून फक्त, कारण परीक्षेला काय वेळेस मागचा भाग पण येतो, म्हणून एक माहिती म्हणून सांगतो का एखाद्या सेगमेंटचे 5 इक्वल भाग कसे करायचे. म्हणजेच आपण जसं इथं म्हटलं ड्रॉ सेग AB, एक सेगमेंट घेतला ज्याचं नाव आहे AB, आणि काय म्हटलेलं आहे, ड्रॉ 5 इक्वल पार्ट्स ऑफ सेग AB. किंवा असं पण राहतं काय वेळेस असं पण राहतं का ABचे 2:3 या प्रमाणामध्ये विभाजन करा. 2:3 या प्रमाणामध्ये ABचं विभाजन करा, असा पण एक भाग राहतो. म्हणजेच टोटली तर 2 आणि 3 5 भाग होतील, असा त्याचा अर्थ पण होतो. मग लक्षात ठेवा, असा एक तुम्हाला होता मागच्या वर्षीचा टॉपिक, एक 8वी का 9वीला होता का. याच्यात काय होतं, एक सेगमेंट काढा आणि त्याचे 5 इक्वल भाग करा किंवा 7 इक्वल भाग करा. जे सांगितलं त्यानुसार आपल्याला भाग करावं लागतात. तर त्याचं कन्स्ट्रक्शन काय ते पहिल्यांदा आपण पाहू. तसं ह्या वर्षी हे कन्स्ट्रक्शन नाही तुम्हाला, पण एक माहिती म्हणून फक्त पाहून घेऊ. तर काय करतात, पहिल्यांदा मी सेग AB काढला. काय वेळेस हे मोजून पण काढायला लावतात का 5 सेंटीमीटर काढा किंवा 10 सेंटीमीटर, पण या ठिकाणी काही दिलेलं नाही. मग मी अंदाजे एक सेगमेंट AB काढला. पुढं काय करायला, प्रोटेक्टर घेईल, आणि प्रोटेक्टरने काय करायला, मी A पासून वरच्या दिशेने मी एक अंदाजे अंतर घेतलं. म्हणजेच थोडक्यात अंदाजे माप घेतलं 40-50, जे आपल्याला योग्य असेल त्यानुसार काय करायचं, अँगल काढायचा. A पासून वरच्या बाजूनी आणि त्याच वेळेस B पासून खालच्या बाजूनी. तेवढंच मापाचं, जेवढ्या मापाचा वरती अँगल काढला तेवढंच मापाचा. 40 काढला तर खाली पण मी 40 डिग्री घेतो. जर वरच्या बाजून मी 50 डिग्री घेतला असता तर खालच्या दिशेने पण 50 डिग्रीज घेतला असता, हे पण लक्षात ठेवा. आणि मग काय केलं, पुढं हे अँगल तयार करून घेतले. मग AB या सेगमेंटच्या A पासून एक अँगल तयार केला आणि B पासून पण एक अँगल, पण विरुद्ध बाजूला, एक वरच्या दिशेने एक खालच्या दिशेने अँगल तयार केली. नंतर कंपास घेतली, आपली जी कंपास आहे त्याच्यामध्ये एक अंदाजे अंतर घेतलं. मला 5 भाग करायचे, तर अंदाजेच अंतर आहे तर मी 5 चाप मारले. अंदाजे अंतर जरी असलं तर ते अंतर मात्र नंतर बदलायचं नाही. 5 भाग, 1 2 3 4 आणि 5 भाग म्हणजे त्याला आपण A1 A2 A3 A4 आणि A5 असं म्हणू शकतो. आणि तेवढंच अंतर बदलायचं नाही. B पासून सुद्धा खालच्या रेवर चाप मारतात. एक अंतर बदलायचं नाही, कारण काय होतं काय वेळेस अंतर बदलून जाऊ शकतं. काय वेळेस कंपास तुमची ढिली राहते थोडी, त्याच्यामुळे ती एकदम पॅक पाहिजे, चांगली पाहिजे. मी या ठिकाणी पण B1 B2 B3 B4 B5 झाले 5 भाग. नंतर पुढचं काम काय करतात,
आता पुढचं काम काय करतं, आपल्याला 5 इक्वल पार्ट सांगितलेले, 5 इक्वल म्हणून आपण 5 चाप मारले. आणि काय वेळेस रेशो पण देतात 2 असतील. मग काय वेळेस रेशो जर दिला तर एकच सेगमेंटमध्ये काढला तरी चालतो, एकच सेगमेंट. 2 असतील म्हणजे पहिल्यांदा 2 आहे तर 2 आणि याचं 3 हे जॉईन केलं तर 2 असतील असा रेशो तयार होतो. म्हणजे हा 2 A2 आणि B3 हे एकमेकांना जॉईन केले फक्त एकच सेगमेंट तरी पण भाग काय होतात 2 असतील. पण आपण 5 भाग तयार करू, 5 भाग इथं विचारलेले आहे तर ते कसे करतात पहा. पॉईंट A B5 म्हणजेच याच्या ह्या रेवरचा जो शेवटचा पॉईंट आहे त्याला जॉईन करायचा, किंवा इकडून पण विचार केला तर A5 पॉईंट Bला जॉईन करायचा, A5 पॉईंट Bला. आणि या क्रमाने पुढचे पॉईंट एकमेकांनी जॉईन करत जायचे म्हणजे A4 B1ला होईल. इथं पण एक वैशिष्ट्य असं राहतं 4 आणि 1 म्हणजेच 5 या असाच अर्थ होतो. 3 आणि 2 म्हणजेच A3 B2 A2 B3 आणि शेवटचे अजून 2 राहिलेले A1 B4 आणि उरलेला काय A म्हणजेच B5. तर या पद्धतीने हे जे भाग आहे हे इक्वल भाग होतात. असं एक कन्स्ट्रक्शन होतं. आणि 2 असतील नसेल तर परत सांगतो, जर फक्त 2 असतील काढायचे तर तुम्ही फक्त हा दुसरा जो आहे इथं यम नाव दिलं मी, तर इथं हा एकच सेगमेंट काढला तरी चालतं जर फक्त रेशो द्यायला असेल तर. पण 5 इक्वल भाग म्हटल्यावर हे 5ही पण काढणं आवश्यक राहतं. आणि हे जर तुम्ही कंपासनी किंवा डिवायडरनी जर मोजून पाहिलं अंतर सर्वांचं तर हे सारखंच राहतं. म्हणजे प्रत्येक सेगमेंट काय मधले सारखेच राहतात, म्हणून त्याला म्हणतात 5 इक्वल पार्ट्स. तर हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे एखाद्या सेगमेंटचे समान भाग करण्याचं कन्स्ट्रक्शन आहे. समान भाग इथं पण रेशो राहतो आणि आपण जे आता पुढं पाहणार आहे तिथं पण रेशो राहतो, पण दोघांमधला बदल आहे, दोघांमध्ये मोठा बदल आहे. इथं एका सेगमेंटचे आपण 5 भाग करतोय आणि तिथं रेशो देताना काय करतात 2 वेगळे रेशो राहतात आणि 2 ट्रायंगल वेगवेगळे राहतात. म्हणजे सिमिलर ट्रायंगलमधल्या साईड्स राहतात त्या, आणि त्या साईडचा रेशो द्यायला राहतो म्हणून त्या ठिकाणी बदल आहे, ह्या ठिकाणी बदल आहे. आणि आपण आता दुसऱ्या याच्यातलं कन्स्ट्रक्शन पाहू, त्याच्यामध्ये पण सेगमेंटचे भाग करायचे पण त्याच्यामध्ये साईडचे रेशो दिलेले आणि आपण त्याचं कन्स्ट्रक्शन पाहू. तर हे जे मी सांगितलं इथं हे फक्त माहिती म्हणून आहे. काही वेळेस मागच्या वर्षीचा काही भाग पहिले यायचा आता येत नसेल, पण हे फक्त माहिती म्हणून लक्षात ठेवा. आता आपण पुढचं कन्स्ट्रक्शन पाहू. तिथं काय दिलेलं आहे आता रेशो. जेव्हा 2 ट्रायंगल सिमिलर राहतात ना, जेव्हा 2 ट्रायंगल समजा मी असं म्हटलं ट्रायंगल ABC सिमिलर आणि एच कॉमन घेतला मी APQ असं मी जर म्हटलं आणि रेशो तुम्हाला दिले AB/AP असा रेशो दिले, तो दिले 2 असतील, तो पण रेशो 2 असतीलच आहे. तिथं पण 2:3 होता, इथं पण 2:3 आहे. पण हे काय आता सिमिलर ट्रायंगलच्या बाबतीत मग आपल्याला हा जो रेशो आहे यानुसार जर विचार केला तर कन्स्ट्रक्शन काय होईल ते आपल्याला नंतर आकृतीमध्ये काढायचं आहे. पण इथं आपण सेपरेट पाहू पहिल्यांदा ते कन्स्ट्रक्शन कसं राहतं. तर काय करतात पहा, पहिल्यांदा एक रे काढून घ्यायचा. काही वेळेस यामध्ये एका बाजूची किंमत दिली राहते, हे पण महत्त्वाचं. ABची किंवा APची किंमत द्यायला राहते, त्या उदाहरणावर अवलंबून राहतं. काही वेळेस ABची किंमत देतात, काही वेळेस APची किंमत देतील. पण आपण एक अंदाजे आपण इथं काढतोय पहिल्यांदा, म्हणून आपण असं समजू का AP दिलेला आहे म्हणजे मोठा सेगमेंट दिलेला आहे असं समजू आपण. मग त्याचं नाव मी AP घेतो, AP. मग इथं पण काय बदल राहतो माहिती आहे का, काही वेळेस ABची किंमत देतात, ABची किंमत दिली याचा अर्थ मधला भाग दिलेला आहे आणि बाहेरचा काढायचा आहे असा अर्थ होतो. आणि जर APची किंमत दिली, कारण AP मोठा आहे ना, AP 3 पट आहे आणि AB किती पट आहे 2 पट आहे. मग काय वेळेस जर छोटा भाग द्यायला असेल तर आपल्याला कन्स्ट्रक्शन बाहेर करावं लागतं आणि जर मोठा भाग द्यायला असेल तर कन्स्ट्रक्शन मध्ये करावं लागतं. हा पण याच्यातला बदल आहे. आपण काय करू आता APच्या अनुसार विचार करू आणि मग पुढं पाहू काय. मग मी AP सेगमेंट काढलं. ओके, आता इथं आपण आत्ता इतक्यात जे कन्स्ट्रक्शन पाहिलं त्याच्यामध्ये अँगल काढला होता मोजून, इथं अँगल काढायचा नसतो, अंदाजे माप घ्यायचं. म्हणजेच फक्त काय रे काढायचं आहे आपल्याला. काय करायचं A पासून एक रे काढायचं, बस एवढंच काम करायचं. A पासून एक रे काढला, मोजून मापून काहीच नाही इथं, अंदाजेचे हा अँगल मोजून काही आवश्यकता नसती इथं. आता जो मोठा भाग आहे AP तोच आपण काढलेला आहे ना,
बरोबर ना. तर जो मोठा भाग आहे ना तेवढे भाग इथं करायचे राहतात. जे मोठा भाग आहे म्हणजे 3 पट आहे ना, तर 3 भाग करणं कंपल्सरी आहे. तर 3 भाग मग तेच आपलं कंपास घ्यायचं आणि कंपासने काय करायचं 3 चाप मारायचे. कंपासमध्ये अंतर घ्यायचं आणि 3 चाप मारायचे. A1 नंतर A2 आणि नंतर काय A3. या पद्धतीने 3 चाप. नंतर A3 कारण आपल्याला AP हा मोठा भाग दिलेला आहे. तर A3 कोणाला जॉईन करायचा पॉईंट Pला. याला जॉईन केला. ओके. आता जॉईन केल्यानंतर आपल्याला AB हा किती भाग आहे 2 पट आहे. मग आपल्याला A2 पाहायचा. पुढे A2 या ठिकाणी आहे A2 आणि मग या ठिकाणी आपल्याला एक अँगल काढायचा आहे. इथं एक अँगल तयार झालेला आहे म्हणजे P पासून PA3A असं आपण समजू त्या अँगलचं नाव. तर इथं जो अँगल तयार झालेला तोच अँगल आपल्याला A2 या पॉईंटजवळ काढायचा आहे. कारण रेशोनुसार आपल्याला ते काम करायचं राहतं. तर आपण आता तो अँगल काढू. कॉन्ग्रंट अँगल इतक्यात आपण पाहिलं होतं. कॉन्ग्रंट अँगल कसा काढतात. पहिला अँगल जर तुम्हाला दिलेला आहे तर एक रे काढून घेतात जसं इथं पण रे आहेच. नंतर एक चाप मारतात वर्टेक्सपासून. तसंच इथं पण मारायचा. इथं पण असं वर्टेक्सपासून चाप मारायचा. नंतर चापमधलं डिस्टन्स घेऊन नंतर एक चाप इथे येतो आणि नंतर हे पॉईंट जॉईन होतात. असं इतक्यात आपण बेसिकमध्येच पाहिलं होतं कन्स्ट्रक्शन कॉन्ग्रंट अँगलचं. म्हणजेच विथ युझिंग कंपास विदाउट युझिंग प्रोटेक्टर असं त्याचा अर्थ होता. इथं तसंच करायचं. काय करायचं A3 पॉईंट दिसतोय तुम्हाला. A3 पासून एक चाप मारायचा. अंदाजे अंतर परत अंदाजे अंतर जरी असलं तर आकृती तरी परफेक्टच येते. एक चाप मारायचा A3 पासून. जेवढ्या अंतरावर A3 पासून मारला तेवढंच अंतराचा काय करायचा A2 पासून चाप मारायचा. मग A2 पासून पण एक चाप येईल. असे 2 चाप झाले का इथं काय करतो चापमधलं डिस्टन्स तेच तिकडं. तसंच चापमधलं डिस्टन्स घ्यायचं काय असेल ते जेवढं असेल तेवढं डिस्टन्स घ्यायचं आणि तेवढंच चाप इथं मारायचा. पहिला चाप जर तुमचा इंटरसेक्ट झालेला नसेल तर तो वाढून घ्यायचा आणि नंतर काय करायचं नंतर स्केल घ्यायची. A2 पॉईंट पाहायचा. तो इंटरसेक्शन पॉईंट पाहायचा. हे जे 2 पॉईंट आहे A2 आणि इंटरसेक्शन पॉईंट ते काय करायचे पट्टीने जॉईन करायचे. आणि हे जॉईन केल्यानंतर इथं जो पॉईंट येईल म्हणजे जे AP ही जी हा जो सेगमेंट आहे त्याला जिथं इंटरसेक्ट होईल A2 पासून काढलेला सेगमेंट तर तिथं नाव राहील B. हा B पॉईंट राहील. आणि या पद्धतीने आपला रेशो तयार होईल. जो मोठा रेशो आहे AP तो 3 पट आणि जो छोटा काय होईल मग AB 2 पट. या पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन तयार होईल. मग लक्षात ठेवा की याच्यामध्ये रेशो जरी दिलेला आहे तर इथं A पॉईंट कॉमन आहे आणि एक मोठं म्हणजे 2 ट्रँगल सिमिलर आहे. 2 ट्रँगल सिमिलरच्या साईड्सचा रेशोनुसार आहे. इथं काही एखाद्या सेगमेंटचे 5 भाग करा 4 भाग करा असा भाग नाही आहे. तर इथं साईडचा रेशो आहे आणि साईडच्या रेशोमध्ये या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मी अजून एक उदाहरण समजून सांगतो. अजून एक उदाहरण पाहू. याच्यामध्ये 2 ट्रँगल परत पहा. LMN आणि LTB सिमिलर आहे. एक रेशो. इथं फक्त आपल्याला सध्या रेशोचा विचार करायचा आणि रेशो काय आहे 7:5. पण मी मागे सांगितलं का कोणती तरी एक सेगमेंट द्यायला राहते. कधी मधली सेगमेंट द्यायला राहते म्हणजेच मधली बाजूची लांबी द्यायला राहते किंवा बाहेरच्या पण बाजूची लांबी द्यायला राहते. मग कोणतं तरी एकच द्यायला राहते आणि आपल्याला त्यानुसार कन्स्ट्रक्शन करायचं राहतं. एक तर मध्ये कन्स्ट्रक्शन करतात किंवा बाहेर. तर या ठिकाणी पहा LT म्हणजे जो लहान भाग आहे तो सेगमेंट दिलेला आहे. समजा आपण LT दिले 6 सेंटीमीटर. मग पहिल्यांदा काय करायचं 6 सेंटीमीटर एक रेस काढून घेतो पहिल्यांदा मी. कारण आता माझ्या लक्षात काय येईल की मला बाहेरून कन्स्ट्रक्शन आहे. कारण मधली बाजू दिलेली आहे 6 आणि 7 पट मला बाहेर काढावं लागणार आहे. असंच अर्थ होतो ना. 7 पट बाहेर आहे आणि 5 पट मध्ये आणि मधलं दिलेलं अंतर आहे आणि म्हणून पहिल्यांदा एक रे काढतो. L पासूनच त्याचं नाव देतो. पण जो 6 सेंटीमीटर अंतर आहे 6 सेंटीमीटर तेवढ्यावर फक्त मी याच्यावर काय करतो 6 सेंटीमीटर बरोबर मोजून एक खून करतो. फक्त 6 सेंटीमीटरवर खून करतो. आता बघा 6 सेंटीमीटर खून का करायचे कारण ते आपल्याला दिलेले ते काय LT दिलेलं आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सेगमेंट LT दिलेला आहे आणि जो किती पट आहे तो 5 पट आहे. पण LM म्हणजे तो बाहेर आहे ना असा अर्थ झाला. मग आणि त्यानुसार मग इथं पहिल्यांदा आपण जो रे तो तसाच ठेवला. रेमध्ये काही बदल केला नाही कारण आपलं जे आता कन्स्ट्रक्शन येणार आहे ते बाहेरून येणार आहे असा अर्थ. म्हणजेच जो अँगल इथं आपल्याला काढायचा आहे आता तो बाहेरून काढायचा आहे. मागचं कन्स्ट्रक्शन इतक्यात पाहिलं असेल तुम्ही बाहेरून मध्ये आपण अँगल काढला होता कॉन्ग्रंट. आता मधून बाहेर काढायचा आहे. हा बदल आहे कारण आता
लहान बाजू द्याल असेल तर मधून बाहेर मोठी बाजू द्याल असेल तर बाहेरून मध्ये असे अँगल आपल्याला काढावं लागतात, कॉन्ग्रुएंट अँगल काढावं लागतात. आणि टोटल 7 आहे तर 7च मारायचे. इथं 7च 5 आहे आणि म्हणून 7 जो मोठा अंक आहे तेवढंच आपल्याला चाप मारायचे. मग पहिलं आपण तिथं पण एक रे काढतो, एक रे. आणि तो रे जो आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही काढू शकतात. म्हणजे काय, तुम्हाला जास्त मोठा जर घेतला तर जागा जास्त लागेल, त्या हिशोबाने फक्त तुम्ही तो काढून घ्यायचा. मी एक रे काढला, इथं थोडी मोठी आकृती काढतो आहे तुमच्यासाठी लक्षात यावं म्हणून. हां, तर याच्यावर किती चाप मारायचे, आता 7 चाप मारायचे. याच्यावर 7 चाप, कारण मोठा भाग 7 पट आहे म्हणून 7 चाप मारायचे. अंतर परतेच अंदाजे अंतर 7 चाप. 1 2 आणि अंतर बदलायचं नाही, परत 2 3 4 5 6 अँड 7. शेवटचा भाग काय राहील, A7. ओके. आता इथं पहा, मागच्या आकृतीमध्ये नाही, आकृतीतही थोडा बदल करतो मी. मागच्या आकृतीमध्ये मी इथं सर्व लिहिलं असेल A1 A2 A3, पण एवढं काही आवश्यकता नसते. आपल्याला 7वा भाग आहे म्हणून A7 लिहिलं आणि 5वा भाग आहे म्हणून A5 पुढे आहे तेवढंच फक्त लिहिलं तरी चालतं. 1 2 3 4 5 इथं A5 आहे. बस हे 2च पॉईंट आपल्याला गरजेचे. बाकीचे पॉईंटचं आपल्याला काही काम पण नाही आहे. आणि मग आता जो लहान भाग दिलेला आहे तो किती पट होता, 5 पट. आणि लहानच भागाची किंमत दिलेली आहे म्हणजे LTची. म्हणून जो A5 आहे तो जॉईन करायचा पॉईंट Tला. A5 जॉईन झाला Tला. आता माझं एकदम सरळ आलं म्हणजे तुमचं सरळ येईल असं काही नाही, कारण हे अंतर तुमचं कमी जास्त राहू शकतं. मग मी फक्त काय केलं, A5 कोणाला जॉईन केला, T ह्या पॉईंटला. कारण LT आपल्याला दिलेलं आहे, परत सांगतो 6 सेंटीमीटर दिलेलं आहे तुम्हाला. ओके. आता कन्स्ट्रक्शन फक्त काय आहे, मधला अँगल बाहेर काढायचा आहे. मधला म्हणजे कोणता, A5 जवळचा अँगल. तो कुठं काढायचा आहे, A7 जवळ. बस आता एवढंच बदल आहे. आपलं कन्स्ट्रक्शन तेच. आपण काय करतो, कंपास घेतो. कंपास गेल्यानंतर काय करतो, A5वर टोक ठेवणार आणि इथे अँगल तयार झालेला आहे ना, मग तिथून चाप मारणार. एक अंदाजित चाप राहतो तो पण. आणि तो चाप झाला का तेवढा चाप काय करायचा, जो चाप येईल A5 पासून म्हणजेच अँगलचा, तेवढंच काय करायचा, A7वर मारायचा. आता A7 आता बाहेरून आहे तर A7वर तो चाप झाला. आता बाहेरून अँगल आहे. परत पुढचं काम काय, चापमधलं डिस्टन्स घ्यायचं. चापमधलं डिस्टन्स तेच काय करायचं, इथं ठेवायचं आणि इथं पण एक चाप मारायचा. आणि तो चाप झाला का काय करायचं, स्केल घ्यायची. स्केलने काय करायचं, A7 आणि हा जो पॉईंट इंटरसेक्शन तो जॉईन करायचा. आणि जो इंटरसेक्शन पॉईंट येईल वरच्या बाजूला तो काय राहील मग M. म्हणजेच इथं झाला आता LM आणि आपण LT. मोठा भाग 7 पट, लहान भाग 5 पट. तर या पद्धतीने कन्स्ट्रक्शन आहे. आता बाई याच्यामध्ये फक्त काय राहतं माहिती आहे का, जे मेन तर कन्स्ट्रक्शन जे राहील सिमिलर ट्रायंगलचं, पण हे कधी वापरायचं राहतं, जेव्हा नावांमध्ये एक कॉमन असतं तेव्हा. जसं इथे L कॉमन आहे तेव्हा जे वापरायचं, इतर वेळेस मात्र सेपरेट ट्रायंगल काढायचे. आणि इथंच जर मी विचार केला, इथं मी एक अंदाजे ट्रायंगल काढला, अंदाजे LTP असा ट्रायंगल काढला समजा, तर हाच ट्रायंगल आपल्याला बाहेर काढायचा राहतो. मग परत फक्त याच्यामध्ये एकच एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन काय राहतं, इथं जो अँगल तयार झालेला आहे, कारण एका ट्रायंगलचं माप दिलं राहतं, इथं जो अँगल तयार झालेला आहे ना तोच फक्त इथं काढायचा. कसा काढणार, परत Tपासून चाप मारणार, Mपासून चाप मारणार, अंतर घेणार, तेच इथं ठेवणार आहे की नाही. फक्त हा सेगमेंट काय करावं लागेल तुम्हाला, तिथं वाढून घ्यावा लागेल आणि तो पण इथं वाढल्यानंतर काय होईल, पुढं जॉईन होईल. तर या पद्धतीने ते कन्स्ट्रक्शन पूर्ण होतं. म्हणजे जेव्हा सिमिलर ट्रायंगल राहील तेव्हा बरं का. आता फक्त आपलं सेगमेंट होतं, फक्त खालचाच भाग होता, पण फक्त एक्स्ट्रा म्हणून परत एकदा सांगितलं, वरचा भाग फक्त एवढाच राहतो एक्स्ट्रा. एक ट्रायंगल देतात आणि बाहेरचा ट्रायंगल काढायचा राहतो. तर हे होतं बेसिक. आणि आता आपल्याला मेन ज्या आकृत्या आहे म्हणजे एक्झरसाईजमधल्या त्या पाहिजे. आता प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला आता पहिला प्रश्न पाहू. आता या प्रश्नामध्ये पहा, 2 ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे, म्हणजेच ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. आणि ट्रायंगल ABCच्या किमती दिलेल्या आहेत, तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत. काय वेळेस 2 साईड एक अँगल देऊ शकतात किंवा एक साईड आणि 2 अँगल देऊ शकतात. म्हणजेच एका ट्रायंगलच्या
किमती देतात आणि दुसरं ट्रायंगल काढायचं राहतो, पण सिमिलर ट्रायंगल काढायचं राहतो, असं याच्यात कन्स्ट्रक्शन आहे. ते किमती ABCच्या आहे, AB 5.5, BC 6 आणि CA काय आहे 4.5. आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC म्हटलेलंच आहे, तो तर काढायचाच आहे. पण अजून एक ट्रायंगल काढायचा, तो म्हणजे काय LMN. पण LMNचे का साईड्स दिलेलं नाही, किमती दिलेलं नाही आहे. मग इथं काय दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे साईडचा रेशो BC/MN, तो आहे 5/4. तो रेशो महत्त्वाचा. मग या कन्स्ट्रक्शनमध्ये ना सिमिलर ट्रायंगलच्या कन्स्ट्रक्शनमध्ये दोन प्रकार आहे. दोन प्रकार असे, दोन ट्रायंगलचे नावं सेपरेट आहे, म्हणजेच दोन ट्रायंगल तुम्हाला सेपरेट काढायचे, ट्रायंगल ABC पण आणि ट्रायंगल LMN पण किमतीनुसार. आणि दुसरा एक प्रकार आहे का ज्याच्यामध्ये सिमिलर ट्रायंगल आहे पण एक अक्षर कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये, आणि त्याचं कन्स्ट्रक्शन थोडं वेगळं आहे आणि हे मात्र आपलं नेहमीसारखं. म्हणजे एका ट्रायंगलची किमती द्यायला तो ट्रायंगल तुम्ही आरामशीर काढू शकतात, फक्त दुसऱ्या ट्रायंगलच्या किमती तुम्हाला तयार करायच्या आहेत. पहिलं काम ते. आता आपण ट्रायंगल LMNच्या किमती तयार करू, पण त्यासाठी आता इथं तिन्ही पण साईड्स दिलेल्या आहेत. आपल्याला काय माहिती आहे, मग दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर द रेशो ऑफ साईड्स आर इन प्रपोर्शन. साईड्स कशा राहतात प्रपोर्शन, आणि त्याचा इथं वापर करायचा. नाव आता हे ॲन्सरमध्ये ट्रायंगल ABC इज सिमिलर टू द ट्रायंगल LMN. ओके, मग साईडचा रेशो सारखा राहतो, म्हणजेच AB/LM इज इक्वल टू BC/MN इज इक्वल टू AC/LN. म्हणजेच दोन्ही ट्रायंगलचे साईडचे रेशो दिले. आणि महत्त्वाचा हा जो रेशो दिलेला आहे BC/MN हा सर्वांचाच राहणार आहे, कारण सर्व रेशो सारखेच राहतील. बरं, आता याच्यात किमती टाकायच्या, याचं कारण पण देऊ आपण करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि याच्यामध्ये आता काय करू, व्हॅल्यू टाकू जे दिलेले आहे. AB 5.5 ओके अपॉन LM माहीत नाही आपल्याला इज इक्वल टू BC 6/MN इज इक्वल टू AC 4.5 अपॉन LN. तसाच आता या ठिकाणी पहा, अनेकांचा समज असा होतो BC 5 आहे आणि MN 4 आहे. लक्षात ठेवा, BC 5 नाही तर 5 पट आहे. हे जे आहे 5/4 हा रेशो आहे, म्हणजे हा अतिसंक्षिप्त रूप आहे एखाद्या संख्यांचा. म्हणजे जो अपूर्णांक आहे त्याचा अतिसंक्षिप्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकत नाही BC 5 सेंटीमीटर असं नाही होत, तर 5 पट आहे. ज्यावेळेस BC 5 पट आहे त्याच वेळेस MN 4 पट आहे, फक्त एवढाच अर्थ आहे. इथं पण BC/MN काय आहे 5/4. म्हणजे याचा अर्थ काय, BC/MN रेशो हा सर्वांना लागू होतो, इज इक्वल टू आहे. म्हणून हा रेशोसुद्धा 5/4 हा यांना इज इक्वल टू 5/4. आणि आता काय करायचं, आपल्याला तिन्ही किमती काढायच्या आहे. तर एक एक रेशो घ्यायचा. पहिल्यांदा 5.5/LM इज इक्वल टू काय होईल 5/4, कारण हे गिवन आहे, इट इज अ गिवन, इज इक्वल टू 5/4. तसंच नंबर 2 मध्ये पण आपण असं लिहू शकतो 6/MN इज इक्वल टू 5/4. आणि तसंच नंबर 3 मध्ये सुद्धा आपल्याला ती किंमत काढण्यासाठी तेच करावं लागेल. 4.5/LN इज इक्वल टू 5/4. प्रत्येक वेळेस आपल्याला छेदाची किंमत काढायची, मग क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार करा आणि किंमत काढा. म्हणजेच LM इज इक्वल टू असं होईल. डायरेक्ट जर आपण असा विचार केला तर 4 मल्टिप्लाय होईल, 5 डिवाइड होईल, LM त्या बाजूला जाईल. म्हणजेच 5.5 × 4/5 या ठिकाणी असं तयार होईल. 4 मल्टिप्लाय आणि 5 डिवाइड आणि LM तिकडं न्यूमरेटरमध्ये जाईल. 5 ने भाग जातो, 11×5 = 55. 1.1 × 4 म्हणजेच LM आला 4.4 सेंटीमीटर. ओके, एकाची व्हॅल्यू आली, दुसऱ्याची व्हॅल्यू MN इज इक्वल टू, मग त्याच पद्धतीने 6 × 4/5 म्हणजेच इथं 24/5 आहे. आणि मग 24/5 म्हणजे ॲन्सर काय येईल बरं, 5 चोक 20, 5 48, 4.8 ओके सेंटीमीटर. आणि तसंच LN पण LN इज इक्वल टू पुढं काय होईल 4.5 × 4/5, 5 9 45, 0.9 × 4 म्हणजेच 3.6 सेंटीमीटर. तर या पद्धतीने 3 व्हॅल्यू आल्या बा, या पद्धतीने
3 व्हॅल्यू कोणकोणत्या आल्या, तर पहिली एल एम काढली आपण 4.4 सेंटीमीटर, एम एन 4.8 आणि एल एन 3.6. किमती नीट एकदा चेक करून घ्यायचं. 11×55 1.1 गुणिले 4 4.4, एक घर पॉईंट आहे म्हणून एक घर पॉईंट दिलं. 6×24/5 5×20 4 उरले 40 म्हणजे 5×8 40. तसंच तिकडं पण 5×9=45 म्हणजे 0.9 कारण एक घर पॉईंट आहे आणि 9×36 म्हणजे 3.6. म्हणजे या उदाहरणात काय केलं, फक्त आपण एकाच्या किमती द्यायलाच होत्या, या ऑलरेडी तुम्हाला दिलेल्याच आहे, आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या किमती काढ. आता पुन्हा एकदा काय केलं मी का दोन्ही ट्रायंगल आपल्याला काढायचे तर त्यांच्या किमती लिहून घेतल्या आणि मग आता दोन्ही ट्रायंगल आपण सेपरेट काढू. एका खाली काढलं तरी चालेल, शेजारी जर तुम्हाला जागा असेल तर तुम्ही शेजारी पण काढू शकता. पण हे पण लक्षात ठेवा ए बी आणि इकडे एल एम याचा रेशो होता, मग त्यानुसारच आपल्याला काढायचं आहे दोन्ही ट्रायंगल. रफ फिगर जर तुम्ही काढली तर रफ फिगर पण लक्षात येईल. समजा मी पहिल्या ट्रायंगलची रफ फिगर काढली तर पहिल्या ट्रायंगलची रफ फिगर जी राहील ते यानुसार राहील. म्हणजेच रफ फिगर पण आवश्यक राहते आपल्याला. ए बी सी जर नाव दिलं आपण तर खालची बाजू जर बी सी तर 6 आहे, ए बी 5.5 आणि सी ए म्हणजेच 4.5. अशा पद्धतीने तिन्ही व्हॅल्यू आहे. तसंच एलिमेंटची पण आपण रफ फिगर काढूया. रफ फिगर कंपल्सरी काढायचीच राहते आणि त्याच्यामध्ये पण तिन्ही किमती एल एम एनमध्ये एम एन खालची बाजू राहील. मग जसं इथं बी सी जर आपण खालची बाजू घेतो आहे तर याचा अर्थ बेस घेतो आहे तर एम एन तो बेस घ्यावा लागेल. तसंच एम एन 4.8 आणि बाकीच्या किमती 4.4 अँड 3.6. त्या पद्धतीने रफ फिगर झाली. आणि आता कन्स्ट्रक्शन. तर पहिल्यांदा आपल्याला ह्या रफ फिगरनुसारच पाहायचं आणि त्यानुसारच कन्स्ट्रक्शन करायचं. बी सी किती आहे 6 तर 6 सेंटीमीटर मोजून घ्यायचं बरोबर 6. त्याचं नाव द्यायचं बी सी कारण इथं तिन्ही पण साईड्सच आहे म्हणून आपल्याला फक्त कंपासचाच वापर इथं राहील, प्रोटेक्टरचा वापर नाही राहणार. तर पुढची बाजू काय आहे ए बी 5.5 डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये 5.5 आणि काय करायचं बीपासून चाप मारायचं, बीपासून चाप. ओके. नंतर सी ए 4.5 डिस्टन्स घेऊन कुठून चाप मारायचं आता सीपासून चाप मारायचा. तर या पद्धतीने दोन्ही चाप एकमेकांना इंटरसेक्ट होणं गरजेचं आहे. आणि दोन्ही चाप एकमेकांना इंटरसेक्ट झाले तर पुढं काय करतात, जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ज्याचं नाव ए राहील कारण वरचा पॉईंट वर्टेक्स ए आणि तो काय करायचा बी आणि सीला जॉईन करायचा, सीला जॉईन करायचा. तर या पद्धतीने ट्रायंगल तयार. किमती देणं आवश्यक, किमती तर लिहावंच लागतील. म्हणजेच खालची बाजू 6 सेंटीमीटर, इकडची बाजू 5.5 सेंटीमीटर आणि त्या कडीची बाजू 4.5 सेंटीमीटर. झाला ट्रायंगल ए बी सी. तसाच कोणता काढायचा एल एम एन. काय करायचं आता पुढं खालची बाजू कोणती होती त्या रफ फिगरमध्ये दिसतीचे त्यानुसार एम एन किती 4.8 बरोबर 4.8 सेंटीमीटर घ्यायची 4.8. नाव द्यायचं, नाव काय आहे एम एन. ओके. ती किती आहे 4.8 सेंटीमीटर. किमती शेवटी लिहिल्या तरी चालतात, पहिल्यांदा फिगर काढून घ्यायची. आता कंपासमध्ये अंतर एमपासून जर एल विचार केला तर एल एम 4.4 अंतर कंपासमध्ये घ्यायचं 4.4 आणि मग एमपासून चाप मारणं आवश्यक, तो चाप मारायचा. तसंच एनपासून किती आहे 3.6 तर 3.6 अंतर घ्यायचं 3.6नुसार एनपासून चाप मारायचं. तर हे दोन्ही चाप एकमेकांना इंटरसेक्ट व्हायलाच पाहिजे. जर नाही झाले तर काय करायचे चाप परत वाढून घ्यायचे आपलं नेहमीप्रमाणे आणि जो पॉईंट राहील तो एल राहील आणि त्यानुसारच मग एल पॉईंट एमला जॉईन केला आणि तोच पॉईंट एनला पण जॉईन केला. इथं किमतीला नाव पण जे बाजू आहे त्याच्या किमती पण लिहू आपण 4.4 अँड 3.6 अनुक्रमे. तर या पद्धतीने ट्रायंगल तयार झाला. या पद्धतीने कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल तयार झालं. म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला किमती काढण्यासाठी आपल्याला वेळ लागला. लक्षात ठेवा इथं आपल्याला किमती काढावं लागल्या. पहिल्यांदा एका ट्रायंगलच्या दिलेल्या होत्या, दुसऱ्या ट्रायंगलच्या पहिल्यांदा तयार केल्या किमती आणि मग कन्स्ट्रक्शन केलं.
आणि तुम्ही जर रेशो पाहिला तर रेशोमध्ये पण तुमच्या लक्षात येईल का मोठा ट्रायंगल कोणता आहे, छोटा कोणता आहे, कारण साईडच्या रेशोनुसार लक्षात येतं. मग ते पण चेक करायचं आपलं बरोबर त्यानुसार आलेलं आहे का. आणि पडताळ म्हणून काय करायचं, अँगल पण मोजून पाहायचं. वाटलं असतं दोन्ही ट्रायंगलचे अँगल जर सारखे आले तर समजायचं तुमचं कन्स्ट्रक्शन योग्य आहे. तर आता आपण पुढचं कन्स्ट्रक्शन पाहू. आता त्याच्यामधलंच दुसरं उदाहरण. आता दुसरं उदाहरण पण पहिल्यासारखंच दिसतंय, काही बदल नाही दिसत. इथं पण ट्रायंगलच्या तिन्ही साईड्स दिलेल्या आहे. इथं पण रेशो दिलेला आहे आपल्याला PQ/LT 3/4 आणि इथं पण दोन्ही पण ट्रायंगल काढायचे. जर आपण डायरेक्ट जर असा सरळ विचार केला तर दोन्ही ट्रायंगल आपण सेपरेट काढू शकतो, आहे की नाही. कारण मग आत्ता जे उदाहरण आपण सोडवलं त्याच पद्धतीने गेलो. साईडचा रेशो लिहिलेलाच आहे. ट्रायंगल सिमिलर असल्यावर साईडचा रेशो आपण लिहू शकतो आणि नंतर किमती टाकून आपण या तिन्ही किमती म्हणजे जे आपल्याला दिलेल्या PQRच्या आहे म्हणजे वरच्या किमती दिलेले तर खालच्या किमती आपण काढू शकतो, कारण रेशो दिलेला आहे. तर आपण नेहमीसारखं सोडू शकतो. पण जर दोन ट्रायंगलमध्ये जर एक अक्षर समान असलं, आता या ठिकाणी R दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. R हे अक्षर सारखं आहे म्हणजे एक व्हर्टेक्स कुठंतरी सारखं आहे दोघांमध्ये. म्हणजे दोन ट्रायंगल असे येऊ शकतात जर आपण काढले तर हा R पॉईंट याच ठिकाणी परत येऊ शकतो असा, आहे का नाही. R पॉईंट कॉमन आहे असं होऊ शकतं. आपण जर कन्स्ट्रक्शन केलं तर यानुसार पण येईल. असं पण येईल का जर त्यांनी किमती काढल्या तर. पण खरंच त्यांनी किमती काढायची आवश्यकता आहे का. तर काही उदाहरणांमध्ये जिथं एखादा व्हर्टेक्स कॉमन असतो, एखादा व्हर्टेक्स तिघांपैकी कोणताही व्हर्टेक्स कॉमन असू द्या, काहीवेळेस एक नंबरचा व्हर्टेक्स कॉमन देतात, काहीवेळेस शेवटचा नंबर कॉमन देतात, काहीवेळेस मधला पण कॉमन देतात. मग अशा उदाहरणांमध्ये थोडा विचार करून जर सोडवलं ते कन्स्ट्रक्शन केलं आपण तर आपला वेळ वाचतो. का, कारण आपल्याला ते जे आत्ता इतक्यात आपण जेवढ्या किमती काढल्या तेवढ्या किमती काढायची आवश्यकताच राहत नाही, कारण त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आपला. पण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ते ट्रायंगलचं नाव नीट वाचायचं. कधी पण परीक्षेला काय करतात अनेक जण सिमिलर ट्रायंगल दिलेले आहे, एकाची किमती दिलेली लगेच दुसऱ्याची किमती काढायला सुरुवात करतात. ते काही चुकीचं पण नाही, ते काढू पण शकतात. आकृत्या पण अशा येतील, त्याच्यात काही वादही नाही आणि चुकीचं आहे असं पण म्हणू शकत नाही. पण जर एक अक्षर कॉमन असलं, R या ठिकाणी जसं कॉमन आहे, शेवटचं अक्षर इथं काहीवेळेस अनेक वेळा तर पहिलंच अक्षर कॉमन देतात, तर मात्र ते लिहायची आवश्यकताच नाही, तेवढ्या त्या किमती काढायची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्याला अजून एक दुसरं कन्स्ट्रक्शन पाहू. आता त्या कन्स्ट्रक्शन आधी तुम्हाला माहिती म्हणून या तिन्ही किमती रेशो सारखे तुम्हाला माहिती आहे का नाही. म्हणजेच PQ/LTचा जो रेशो आहे तोच QR/TRचा पण आहे, तोच PR/LRचा पण आहे. म्हणून आपण या किमती बाकीच्या न टाकता डायरेक्ट असं लिहिलं PQ/LT इज इक्वल टू QR/TR इज इक्वल टू PR/LR इज इक्वल टू जो रेशो दिले तो काय 3/4. कारण का हे गिवन आहे आणि सिमिलर ट्रायंगल असेल तर सर्व रेशो सारखे असतात, हे आपल्याला माहिती आहे. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल दिलेला रेशो PQ/LT. पण मी थोडा वेळ काय केलं, हा रेशो जर दिलेला आहे तर मला याची आवश्यकता आहे, कारण R कॉमन आहे बा, म्हणून R कॉमन आहे म्हणून R इथं पण आहे, तसं इथं पण आहे, दोन्ही ठिकाणी आहे. कोणते पण घेतलं तरी चालेल, पण मी या ठिकाणी घेतो QR/TR. कोणती पण बाजू घेतली तरी चालू शकते. इज इक्वल टू काय 3/4. मी हा रेशो तयार केला आणि याचा वापर करून मी कन्स्ट्रक्शन करणार आहे. या ठिकाणी मी किमती तयार करणार नाही आहे बाकीच्या, म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलच्या, तर फक्त या रेशोचा वापर. जिथं R कॉमन आहे, R महत्त्वाचा होता मला, कारण R हा कॉमन पॉईंट आहे. हा पण रेशो चालू शकतो बरं का, हे पण लक्षात ठेवा. आता इथं कन्स्ट्रक्शन कसं आहे बा, R पॉईंट कॉमन आहे याचा अर्थ असा आहे हे दोन्ही ट्रायंगल एकात एक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तशी मी उभी पण आकृती काढू शकतो, अशी पण आकृती येऊ शकते. R पॉईंट कॉमन आहे, पण आपल्याला कन्स्ट्रक्शन यानुसार करायचं आहे. R पॉईंट वरच्या बाजूला राहील असा त्याचा अर्थ. आणि QR/TR आपण म्हटलेलं आहे, मग त्यानुसार आपण त्या किमती तयार करू. QR/TR. आता अजून एक PQRच्या किमती दिलेल्या आहेत. ट्रायंगल PQRच्या किमती दिलेल्या आहेत आणि PQRच्या किमती जर विचार केला तर 3 पट QR आहे आणि 4 पट काय बरं, 4 पट TR आहे. म्हणजे PQR हा छोटा ट्रायंगल आहे, दुसरा ट्रायंगल LTR पेक्षा PQR हा
छोटा ट्रायंगल आहे, एल टी आर हा मोठा ट्रायंगल आहे, असंच त्याचा अर्थ होतो. मग त्यानुसार क्यू आरची किंमत दिलेली आहे तुम्हाला. पहा क्यू आरची किंमत दिलेली ते आहे 5.4 आणि हा मधला ट्रायंगल आहे. परत सांगतो यानुसार ठरवा. पी क्यू आर सिमिलर एल टी आर. ओके. रेशो पहा 3/4. 3 म्हणजेच क्यू आर कोणता पण एक रेशो आहे तो म्हणजे अंशामध्ये कोणता ट्रायंगल आहे पी क्यू आरच्या साईडचे, बरोबर ना, त्याच्या साईडचे म्हणजे तो छोटा ट्रायंगल आहे. आणि छेदामध्ये ज्या साईडचे त्या ट्रायंगल एल टी आरच्या आहे तो 4 पट आहे म्हणजे तो मोठा ट्रायंगल आहे. म्हणजे आपल्याला छोट्या ट्रायंगलच्या किमती दिलेल्या आहे. मग आपल्याला रफ फिगर काढताना त्याचा विचार करायचा आहे का छोटा ट्रायंगल दिले याचा अर्थ क्यू यामध्ये राहील म्हणजेच आपलं जे ट्रायंगलचं नाव पी क्यू आर आहे ते असं तयार होईल पी क्यू आर. कारण आपण क्यू आर बाजू आपल्याला खाली घ्यायची, हां, कारण जो रेशो घेतला त्यानुसार खालची बाजू घ्यावा लागते आपल्याला. आता जर आपण क्यू आर घेतले तर खाली कोणते इथं टी आर म्हणजे इथं टी पॉईंट आहे तो बाहेर राहील आता, कारण तो ट्रायंगल मोठा आहे आणि ट्रायंगलचं नाव एल टी आर आहे. तर एल फक्त राहिला तर झालं एल टी आर. ओके. ट्रायंगल तयार झालं. या पद्धतीने आपल्याला आकृती काढायची. आणि जर आपण उभ्या पद्धतीने जर विचार केला तर तेच नाव राहते. इकडे काय आहे पी क्यू आहे तर तिकडे काय आहे एल टी म्हणजे यानुसार तयार होईल. म्हणजे आकृती तशीच आहे, खालची बाजू एल टी आहे, मधले पी क्यू आहे आणि आर पॉईंट कॉमन आहे. पण आपल्याला कन्स्ट्रक्शन यानुसार करायचं आहे म्हणून या आकृतीचा विचार नाही करायचा. यानुसार जो व्हर्टेक्स कॉमन आहे ना तो महत्त्वाचा आहे आपल्याला. आणि म्हणून यानुसार आता आपण कन्स्ट्रक्शन काय ते पाहू. आणि परत सांगतो ट्रायंगलचं नाव पहिलं तुमच्या लक्षात यायला पाहिजे याच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे आणि कॉमन असेल तर त्यानुसार तयार करा. एक साईड जी दिलेली आहे कोणती पण असेल फक्त आर पॉईंट कॉमन आहे तर आर यायला पाहिजे या हिशोबाने. म्हणजे मी इथं पी आर आपण याला घेतला असता तरी काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यानुसार कन्स्ट्रक्शन बदलेल पण बरोबरच राहील, लक्षात ठेवा. आता मी काय करतो कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्याआधी आता तुम्हाला 2 गोष्टी कळालेल्या आहे का पी क्यू आर हा छोटा ट्रायंगल आहे, एल टी आर हा मोठा ट्रायंगल आहे. हे कळालं. ओके. तुम्हाला हे पण माहिती आहे क्यू आर ही बाजू छोटी आहे, क्यू आर बाजू छोटी राहणार आहे. हा रेशो जरी असला तरी लक्षात येते क्यू आर बाजू छोटी राहणार आहे आणि आर टी बाजू काय राहणार आहे मोठी राहणार आहे. ओके. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा एक रे काढून घेऊ. कारण असं आपण एक कन्स्ट्रक्शन पाहिलेलं असेल तुम्ही सेगमेंटच्या बाबतीत बेसिकमध्येच पाहिलं आपण. त्यानुसार पहिल्यांदा मी आर पॉईंट घेतला, डिस्टन्स घेतलं आर क्यू दिलेलं आहे आपल्याला. आर क्यू किती आहे म्हणजेच क्यू आर 5.4 तर 5.4 अंतर कंपासमध्ये घेतलं. 5.4 कंपासमध्ये घ्या किंवा डायरेक्ट पट्टीने जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 5.4 इथं पॉईंट कोणता आहे क्यू. ओके. आणि आर टी पॉईंट तर बाहेर राहणार आहे हे तुम्हाला आता कळून गेलेलं आहे का टी पॉईंट बाहेर राहणार आहे आणि आपल्याला तो टी पॉईंट आणायचा आहे. तर टी पॉईंट आणण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का ते कन्स्ट्रक्शन जे आपण केलं होतं त्याच पद्धतीने करायचं आहे. एक रे काढतो आपण आणि जो रेशो आहे आपल्याला 3:4 म्हणजे 4 भाग करून मग 3 भागावर जॉईन करायचं आहे. आता इथं आपल्याला आपण मग त्यानुसार विचार करा. मग आरपासून एक काय करा रे काढा. आरपासून एक रे काढली, एक रे तयार केली आरपासून. ओके. आणि याच्यावर किती चाप मारायचे तर 4 चाप मारायचे कारण मोठा भाग 4 पट आहे म्हणून 4 चाप मारायचे. 4 चाप. नंबर 1 R1, नंबर 2 R2, नंबर 3 R3, नंबर 4 R4. 4 चापची आवश्यकता आपल्याला. मग R4 हा झाला नंबर 4 यानुसार. आणि 3 म्हणजेच R3 या 2च पॉईंटची गरज आहे. जर तुम्हाला वाटलं तर सर्व पॉईंट पण लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तसंच सर्व लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. नंतर काय करतो आपण नंतर जेवढं आपण इथं मधली बाजू परत सांगतो की इथं मधला सेगमेंट दिलेला आहे आणि तो 3 पट आहे, तो मधला सेगमेंट आहे आणि म्हणून R3 क्यूला जॉईन करायचा. R3 क्यूला जॉईन करायचा आणि जेवढा R3वरून आपण अँगल असेल तेवढाच आपल्याला R4वर अँगल काढायचा आहे. R3वरचा अँगल जो आहे तेवढाच काय करायचा R4पासून काढायचा आहे. आता R3 परत कंपासमध्ये अंतर अंदाजी आणि मग काय करायचं एक चाप मारायचा. R3पासून चाप मारायचा. जेवढा R3पासून मारला तेवढाच पुढं मारायचा. R4पासून मारायचा. नंतर काय करतो आपण चापमधलं अंतर घेतो. चापमधलं अंतर घेतलं तेवढंच अंतर इकडे घ्यायचं आणि परत एक चाप मारायचा आणि नंतर R4 त्याला काय करायचा जॉईन करायचा. R4 जॉईन करायचा. R4 जॉईन केला त्या रेला जिथे इंटरसेक्ट होईल तिथं वरचं नाव काय राहील टी.
तर टी नाव राहील. तर या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन केलं. 4 भाग म्हणजेच थोडक्यात काय 3/4 अशा पद्धतीने त्या साईडचं विभाजन केलं. म्हणजेच क्यू आर 3 पटे तर टी आर 4 पटे असं त्याचा अर्थ. हे झालं खालचं. पण आपल्याला ट्रँगल मेन होता तो वरचा काढायचा, तो राहिलेला आहे अजून. तर पहिल्यांदा आपण हा ट्रँगल काढून घेऊ जो मधला आहे, ज्याची किमती तुम्हाला ऑलरेडी दिलेली राहतात. मग पहा आर क्यू तुम्हाला दिलेला होता, पहा किती होता 5.4. तुम्ही आधी जरी तो काढून घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि पी आर किती आहे, पी आर 4.8 आणि पी क्यू जो आहे 4.2. तर या किमतीनुसार तुम्ही ट्रँगल काढू शकता, कारण तुमच्याकडे आर पॉईंट आहेच ऑलरेडी. मग आरपासून पी क्यू होता 5.4, तो तर आपण ऑलरेडी काढलेलंच होतं. नंतर आर पी 4.8 अंतर कंपासमध्ये घ्यायचं 4.8 आणि आरपासून चाप मारायचा. आरपासून चाप मारला, ओके. नंतर किती 4.8चा. आता पी क्यू किती आहे 4.2. आता 4.2 अंतर घ्यायचं 4.2 आणि ते कुठून मारायचं चाप, आता क्यूपासून क्यूपासून चाप मारला, ओके. आणि हे जॉईन केला. वरचा पॉईंट पी आहे आपल्याला इथं दिसतोच आहे पी, तो जॉईन केला तर हा झाला ट्रँगल. पी क्यू आर पण तयार झाला. पी क्यू आर ट्रँगल तयार. हा आधी सुरुवातीलाच काढून घेतला तरी चालतो. हा सुरुवातीलाच ट्रँगल काढला, नंतर खालचं कन्स्ट्रक्शन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी पहा मधला ट्रँगल झाला, पण बाहेरचं ट्रँगल बाकी. आता पुढचं काम काय, ही लाईन जी आहे ती या ठिकाणी मी इथं वाढून घेतो थोडी. ही लाईन इकडं, ही लाईन वाढून घेतली. आणि आता काय करतो मी, जेवढा क्यू जवळ अँगल आहे तेवढाच काय केला मी, टी जवळ अँगल काढायचा. क्यूपासून चाप मारायचा, क्यूपासून एक चाप मारायचा. कॉन्ग्रेंट अँगल त्यानुसारच तेवढंच टीपासून मारायचा चाप. दोन्ही चाप झाले का हे चापमधलं अंतर घ्यायचं. हे अंतर जेवढं आहे तेवढंच इथं पाहिजे आपल्याला. आणि इथून पण काय करायचा, एक चाप मारायचा. आणि हा जो चाप येईल तो इंटरसेक्शन पॉईंट येईल तो टीला जॉईन करायचा. आणि टीला जॉईन केल्यानंतर वरच्या रेपर्यंत न्यायचा. वरच्या रेपर्यंत जर गेला आणि तिथं इंटरसेक्ट झाला का तो राहील वरचा पॉईंट म्हणजे एल. त्याने परत सांगतो, क्यूपासून चाप मारायचा तेवढाच पुढं मारायचा, टीपासून मारायचा. नंतर चापमधलं डिस्टन्स घ्यायचं, जे डिस्टन्स असेल तेच या ठिकाणी घ्यायचं आणि इथं पण एक चाप मारायचा. आणि नंतर काय करायचं, शेवटचं काम पट्टी घ्यायची आणि पट्टीने काय करायचं, हा जो टी पॉईंट आहे तो टी पॉईंट आणि इंटरसेक्शन पॉईंट जॉईन करायचा. आणि जॉईन केल्यानंतर इथे एक पुढच्या समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल, ज्या बाजूला जिथं इंटरसेक्ट होईल तिथं नाव काय राहील यल. आणि या पद्धतीने ट्रायंगल पूर्ण होईल. म्हणजे कन्स्ट्रक्शन नीट समजून घ्या. परत एकदा सांगतो, 2दा-3दा आकृती काढा, लक्षात येऊन जाईल का. पहिल्यांदा आपण काय केला, आर क्यू हा सेगमेंट काढला होता, तो रे पुढं वाढवला. पण नंतर काय केलं आपण, आरपासून एक रे काढला खालच्या दिशेने, त्याच्यावर 4 R1 R2 R3 R4 असे 4 चाप मारले. R4 शेवटच्याला नाव दिलं. नंतर R3 हा जॉईन केला क्यू, कारण मधला ट्रँगल दिलेला होता. नंतर R3 जवळ जेवढा अँगल काढला तेवढाच पुढं काढला R4 जवळ. नंतर हे चापमधलं डिस्टन्स घेतलं तेच इथं मारलं. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो R4ला जॉईन केला. R4ला जॉईन केल्यानंतर तो जो सेगमेंट आहे इथं जो इंटरसेक्ट झाला त्याला नाव दिलं टी. टी पॉईंट आला जो शेवटचा पॉईंट होता त्या ठिकाणी. आणि नंतर क्यू जवळ जेवढा अँगल आहे तेवढंच टी जवळ काढला आणि चापमधलं अंतर जे तेच इथं घेतलं आणि हे पण जॉईन करून हा ट्रँगल पूर्ण झाला. या पद्धतीने पुन्हा एकदा आकृती काढली मी आणि त्यानुसार तुम्ही पण 1दा-2दा आकृती काढा. आणि हा होता मग क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 3, त्याच्यामध्ये 2 ट्रँगल परत आपल्याला सिमिलर दिलेले आहे आणि एका ट्रँगलचे व्हॅल्यू दिलेले आहे. जसं RS अँगल दिलेलं आहे, एक RST आणि ST 5.7 अशा 3 गोष्टी दिलेल्या आहे. आणि दुसरा ट्रँगल काढायचा आहे जो काय आहे XYZ, त्याच्या किमती इथं काढावं लागेल. ट्रँगलचं नाव तुम्ही पहिलं लक्षात येतं, इथं काहीही कॉमन नाही आहे. तर याचा अर्थ इथं 2 सेपरेट ट्रँगल आहे. फक्त दुसऱ्या ट्रँगलच्या 3ही जे करस्पॉन्डिंग साईड्स किंवा अँगल असेल ते तयार करून घ्यायचे. इथं 2 साईड्स आहे आणि एक अँगल आहे. आणि 2 ट्रँगल सिमिलर असेल तर हे पण माहीत पाहिजे अँगल कॉन्ग्रंट राहतात. मग त्यानुसार मी 2 ट्रँगल सिमिलर लिहिले. आता मी फक्त साईडचा रेशो यानुसारच लिहितो, फक्त RS. मग इथं RS असेल तर आपण काय होईल, XY इज इक्वल टू दिलेली दुसरी बाजू ST आहे, तर ST अपॉन
वाय झेड. आपल्याला या दोनच रेशोची आवश्यकता आहे. आणि याचं कारण मग CSST करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. RSची व्हॅल्यू 4.5 अपॉन XY तर काढायचं आहे आपल्याला इज इक्वल टू STची व्हॅल्यू द्यायला 5.7 YZ काढायचं आहे. आणि या दोघांचा रेशो आपल्याला माहिती आहे. तर रेशो द्यायले RS अपॉन XY रेशो काय आहे 3/5. आपण मागं पाहिलं सर्वांचा रेशो सारखाच राहतो म्हणून इज इक्वल टू काय होईल 3/5. हे काय आहे गिवन. आणि पुढं माहिती आहे आपल्याला का दोन किमती काढायच्या राहतात. तिरकस गुणाकार करून दोन व्हॅल्यू काढायच्या. आणि मग यानंतर या ठिकाणी 4.5 अपॉन XY 4.5 अपॉन XY इज इक्वल टू 3/5. आणि अजून एकदा करायचं आहे आपल्याला. अजून एकदा 5.7 अपॉन YZ आणि इज इक्वल टू सुद्धा काय 3/5. आता हे तर आपण किमती काढणारच आहे. पण अजून एक गोष्ट का अँगल पण दिलेला आहे. याचं कारण जसं CSST करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल तसे अँगल पण कॉन्ग्रंट राहतात. आणि म्हणून आपण अल्सो इथं असं लिहू शकतो. अल्सो अँगल RST इज इक्वल टू कोणता अँगल होईल बरं RST म्हणजे यस अँगल आहे. RST म्हणजे यस. RST म्हणजेच इथं काय होईल मग वाय म्हणजेच XYZ अँगल XYZ. मग देअरफॉर अँगल XYZ किती होईल बरं कारण RST 40 डिग्री आहे. XYZ पण काय होईल 40 डिग्री. याचं कारण CAST आणि याचं कारण गिवनच आहे कारण हे दोन्ही अँगल सारखे आहे कारण ट्रायंगल सिमिलर आहे. मग त्यानुसार मग आपण इथे अँगल पण लिहिलेला आहे. आता या दोन किमती आहे त्या काढू आणि नंतर फक्त ट्रायंगल काढायचे. इथं क्रॉस मल्टिप्लाय XY इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय काय होईल 5 × 4.5 अपॉन 3 तिरकस गुणाकारानुसार 5 गुणिले 3 भागिले आणि त्यानुसार XYची किंमत 15 त्रिक 45 म्हणजेच 1.5 × 5 म्हणजेच काय होईल मग 15 × 5 = 75 म्हणजे 7.5. एक घर सोडून पॉईंट आहे आणि म्हणून त्याचनुसार उत्तराला पण तसंच पॉईंट येईल. YZ इज इक्वल टू पण काय होईल पहा YZ इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय 5.7 × 5 अपॉन 3 19 त्रिक 57 होतात म्हणजेच 1.9 सेंटीमीटर. सेंटीमीटर मात्र लिहायचं युनिट लिहिणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने काय झालं आपण पहिल्या ट्रायंगलच्या किमती दिलेल्या होत्या. रेशो लिहिला. दुसऱ्या ट्रायंगलच्या किमती काढण्यासाठी एक अँगल होता तो काढला आणि मग साईडच्या रेशोनुसार उरलेल्या दोन साईड्स काढल्या. आपल्याला जे आवश्यक आहे एका ट्रायंगलसाठी आणि दुसऱ्या पण ट्रायंगलसाठी त्या गोष्टी आल्या. आता काय करायचं कन्स्ट्रक्शन. आता त्या किमती आपण लिहून घेतल्या आणि काय करायचं आता कन्स्ट्रक्शन. पहिल्यांदा आपण RST ट्रायंगल काढू. एक रफ फिगर काढावं लागते. मग पहिल्यांदा रफ फिगर RST मध्ये अँगल दिलेला एक मग त्यानुसार रफ फिगर आपण काढून घेऊ. RST मध्ये अँगल RST दिले 40 डिग्री ST 5.7 आणि अजून एक साईड आहे RS जे आहे 4.5. तर त्याच पद्धतीने XYZ पण ट्रायंगल त्याची पण रफ फिगर आणि XYZ मध्ये पण त्याचनुसार खालची बाजू तीच यायला पाहिजे. जरी तर ST असेल तर तिकडे काय यायला पाहिजे YZ आणि ती आहे 9.5. XYZ अँगल 40 डिग्री आणि XY 7.5. यानुसार कन्स्ट्रक्शन. तर पहिल्यांदा आपण इकडचं कन्स्ट्रक्शन म्हणजेच ट्रायंगल RSTचं ST 5.7. तर 5.7 बरोबर 5.7 40 डिग्री तो करणं आवश्यक. अँगल S 40 डिग्री मोजून योग्य पद्धतीने 40 डिग्री ओके. आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे असेल काय ती साईड म्हणजेच 4.5 सेंटीमीटर. तर 4.5 सेंटीमीटर कंपासमध्ये घ्यायचं अंतर 4.5 सेंटीमीटर आणि त्याचा चाप मारायचा S पासून तर R कडे 4.5 आणि मग तो चाप मारला का जो पॉईंट येईल म्हणजेच हा या ठिकाणी पॉईंट आला. हा पॉईंट म्हणजेच काय राहील R आणि तो कुठं जॉईन करायचा तर तो जॉईन करायचा T या वर्टेक्सजवळ म्हणजेच RST हा ट्रायंगल तयार झाला. तर या पद्धतीने RST ट्रायंगल किमती तर आपल्याला लिहायचेच राहतात.
अँगल 40 डिग्री, एस टी 5.7 सेंटीमीटर आणि आर एस 4.5 सेंटीमीटर. ट्रँगल तयार झाला. तसंच दुसरा ट्रँगल. आता या ठिकाणी तुम्ही जर रेशो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल मोठा ट्रँगल XYZ आहे, हा छोटा आहे आणि XYZ हा मोठा ट्रँगल. पहिले तर YZ घ्यावा लागेल 9.5 अँगल आहे 40 डिग्री. अँगल आपल्याला किती काढायचा 40 डिग्री. बरोबर त्यानुसारच 40 डिग्री वायपासूनच आणि तो अँगल या पद्धतीने 40 डिग्री. मग अँगल वाय किती काढला आपण 40 डिग्री. खालची बाजू किती आहे 9.5 सेंटीमीटर. आणि आता एक बाजू कोणती राहिली ती म्हणजे YZ ती किती आहे 7.5. बरोबर कंपासमध्ये अंतर घ्यायचं 7.5 अंतर घेऊन काय करायचं वायपासून वरच्या दिशेने चाप मारायचा. आणि हा जो चाप येईल तोच म्हणजे पॉईंट कोणता राहील X. आणि तो कोणाला जॉईन करायचा पुढं Z. म्हणजेच XZ हा सेगमेंट तयार होईल या ठिकाणी आणि म्हणजेच ट्रँगल पण तयार होईल. आणि इकडची बाजू किती होती 7.5 सेंटीमीटर. तर या पद्धतीने दोन ट्रँगल आपण सिमिलर काढले. एकाच्या किमती दिलेल्याच होत्या ऑलरेडी, दुसऱ्याच्या तयार केल्या आणि त्यानुसार तो पण ट्रँगल काढला. तर हा होता क्वेश्चन नंबर 3. आता प्रश्न क्रमांक 4 4.1 एक्झरसाइजमधला. आता हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण जर आकृतीचं नाव वाचलं आपल्या तर लक्षात काय येईल की या दोन्ही ट्रँगलमध्ये ए कॉमन आहे. पहा ट्रँगल AMT सिमिलर ट्रँगल AHE. म्हणजे ए हे अक्षर कॉमन आहे. एक व्हर्टेक्स कॉमन असल्यावर आपल्याला माहिती आहे आपल्याला बाकीच्या किमती काढायची आवश्यकता नसती आणि या पद्धतीची ती आकृती असते. आपण शक्यतो आडवीच आकृती काढतो या ठिकाणी कारण एक रेशो द्यायला राहतो तोच आपण खालच्या दिशेने घेतो आणि त्याच्यामुळं अशा पद्धतीची आकृती ती कन्स्ट्रक्शन या पद्धतीने येतं. ए हा व्हर्टेक्स कॉमन आहे म्हणून तो खाली घेतला. पण रेशो इथं पहा. आता रेशो जर विचार केला तर AM/AH असा दिलेला आहे. AM मग ट्रँगल कोणता दिलेला आहे पहिल्यांदा त्या किमती कोणाची दिली ते पाहू. इन ट्रँगल AMT म्हणजे ट्रँगल AMTच्या किमती दिलेल्या आहेत आणि त्या ट्रँगल AMTचीच एक साईड दुसऱ्या साईडपेक्षा मोठी. बरोबर ना. रेशो मोठा आहे म्हणजेच दिलेला ट्रँगलचा जो आहे ज्या किमती द्यायला तो मोठा ट्रँगल आहे हा त्याचा अर्थ. आणि याचा अर्थ मग दुसरा ट्रँगल त्याच्यामध्ये म्हणजे एकात एक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक तर बाहेरचा ट्रँगल देतात किंवा मधला ट्रँगल. म्हणजेच इथं मोठा ट्रँगल द्यायला कारण रेशोनुसार विचार केला तर आणि लहान ट्रँगल जो मधला काढायचा आहे. आपण यानुसारच आपण आकृतीतही नाव देऊ AM/AH आणि AMची व्हॅल्यू पण द्यायला तर ती बाजू आपण खाली घेऊ शकतो. म्हणून AM जर खाली घेतले आपण AM तर ट्रँगलचं नाव या ठिकाणी होईल AMT. मोठा ट्रँगल AMT कारण साईड पण त्याचनुसार राहते रेशो त्यानुसारच राहतो. रेशोनुसारच आकृतीला नाव पण द्यायचे कारण जो रेशो आहे तेच खाली यायला पाहिजे त्याच बाजूंचा रेशो खाली यायला पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि दुसरं काय मग AHE मग H हा बिंदू या ठिकाणी AHE. तर या पद्धतीने ती रफ फिगर झाली. आणि एक ट्रँगल आता मोठा दिलेला आहे तर आपण तो पहिल्यांदा काढून घेऊ नंतर छोट्या ट्रँगलचा विचार करू तो कसा काढायचा आहे. तर मोठा ट्रँगल ज्या किमती आहे त्यानुसार AM 6.3 सेंटीमीटर. नंतर TAM जे हा जो अँगल आहे तो 50 डिग्री जो कॉमन अँगल आहे आणि AT 5.6. तर या पद्धतीने आपल्याला तो ट्रँगल काढावा लागेल. लक्षात ठेवा जो रेशो द्यायला जर त्याच किमती द्यायला असेल समजा या ठिकाणी AMची व्हॅल्यू द्यायला तुम्हाला तर तीच बाजू खाली घ्यायची. हां हे लक्षात ठेवा. बरं आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल 6.3 सेंटीमीटर अंतर घेऊन आपल्याला एक सेगमेंट काढावं लागेल 6.3. मग त्यानुसार 6.3चा एक सेगमेंट काढलं त्याचं नाव काय दिलं AM. इथं रे काढण्याची आवश्यकता नाही कारण आपण आता मोठा ट्रँगल काढतोय. जेव्हा लहान ट्रँगल देतात आणि मोठा काढायचा राहतो तेव्हा मात्र रे देतात किंवा रे काढतात. आता AM काढला नंतर हे 6.3 नंतर अँगल जो A तो किती आहे 50 डिग्री. तो अँगल A काढून घेऊ आपण 50 डिग्री बरोबर मोजून. त्याच्यामध्ये कोणताही गोंधळ व्हायला नाही पाहिजे. अँगल उलट्या दिशेने काढतात काही जण 50 डिग्री ओके. नंतर अजून एक साईड दिलेली आहे ती म्हणजे 5.6 जे आहे AT. मग ती 5.6 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेऊन त्याचा चाप मारायचा 5.6.
ते अंतर घेतलं कंपासमध्ये आणि त्याचा काय केला, चाप मारला. ओके, हा जो पॉईंट येईल तो काय येईल मग टी. ते पण माहिती आहे आपल्याला, मोठा ट्रायंगल आहे दिलेला, त्याच्यामुळं एक ट्रायंगलच्या किमती द्यायलाच आणि ट्रायंगल तर आपण काढू शकतो. आणि या पद्धतीने हा ट्रायंगल तयार झाला. तर तो झाला कोणता, AMT. ए जो देईल तुम्हाला 50 डिग्री, खालची बाजू जी नंतर लिहिली तरी चालेल, इकडची बाजू 5.6. किमती नंतर लिहिल्या तरी चालेल, पूर्ण आकृती काढल्या नंतर दिलं तरी चालेल. आता मधला ट्रायंगल काढायचा जो AHE आहे, बरोबर. आणि आता यानंतर काय करतो आपण, तर ए पासून एक रे काढतो. आता ए पासून एक रे काढायची आणि त्याचे किती भाग करायचे आता ते पण तुमच्या लक्षात आलं असेल, कारण जो रेशो आहे 7:5 त्याच्यामध्ये मोठा भाग कोणता आहे, 7 पट आहे, तर तेवढे रेशो राहतात. जेवढा मोठा भाग असतो ना तेवढेच आपल्याला चाप मारायचे राहतात. मग ए पासून आपल्याला 7 चाप मारायचे आणि 7वा चाप यमला जॉईन करायचं आहे. हे पण पहा, ए पासून किती चाप मारायचे, 7. एक ठराविक अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि 7 चाप मारायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, A7 नाव दिलं शेवटच्याला. आणि AH 5 टाईम्स आहे म्हणून 5 पण पाहिजे आपल्याला. A1 A2 A3 A4 A5 या ठिकाणी आहे, तर A5 पण आपल्याला आवश्यक आहे. या दोनच जण आवश्यक आहे, बाकीची नावं लिहा नाही तर नका लिहू, पण हे दोन नावं आवश्यक केली ना, A5 आणि A7. आता पुढचं काम A7 जॉईन करायचं, कारण बाहेरचा ट्रायंगल दिलेला आहे म्हणून A7 जॉईन करायचा. मधला ट्रायंगल दिला असता तर A5 जॉईन केला असता मी. तर A7 जॉईन करायचा यम पॉईंटजवळ. ओके, आता हे पण तुम्हाला माहिती आहे का, जेवढा A7 जवळचा अँगल आहे तेवढाच पुढं काढायचा A5 जवळ. आपण मागच्या कन्स्ट्रक्शनमध्ये पण पाहिलेलं आहे कॉन्ग्रंट अँगल. मग A7 पासून चाप मारायचा, A7 पासून जो चाप येईल त्याच पद्धतीने कुठं मारायचा, A5 पासून चाप मारायचा. A7 आणि A5चा चाप सारखा पाहिजे. नंतर हे चापमधलं डिस्टन्स आपण घेतो, हे चापमधलं डिस्टन्स तेवढंच घ्यायचं आणि A5 पासून, म्हणजे पहिला जो चाप आलेला A5 वरून मारलेल्या त्या चापवर अजून एक चाप येतो, म्हणजेच हे दोन्ही चाप काय होतात, एकमेकांना इंटरसेक्ट होतात. इंटरसेक्ट झाले का जो A5 हा जो पॉईंट आहे तो ठळक करून ठेवायचा, म्हणजे गोंधळ होणार नाही. तो A5 आणि हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ते दोन्ही एकमेकांना जॉईन करायचे. दोन्ही एकमेकांना जॉईन केले तर जॉईन केल्यानंतर जो सेगमेंट तयार होईल, जो AM ला इंटरसेक्ट होणार आहे, तर तो राहील H पॉईंट. जिथे इंटरसेक्ट होईल तिथं राहील H पॉईंट. आणि आता शेवटचा भाग काय, का जेवढा यम जवळ अँगल असेल तेवढाच पुढं काढायचा, तर H जवळसुद्धा अँगल काढायचा. आणि मग त्या हेच कन्स्ट्रक्शन परत पहिल्यांदा काय, यमपासून चाप मारला, पहिले यमपासून चाप मारायचा, तेवढाच Hपासून चाप मारायचा, चापमधलं डिस्टन्स घ्यायचं, तेच उचलायचं, तेच इकडं ठेवायचं आणि हे पण जॉईन करायचं. म्हणजे कन्स्ट्रक्शन इंटरसेक्शन पॉईंट आला तर तेच कन्स्ट्रक्शननुसार H पॉईंट आणि तो इंटरसेक्शन पॉईंट काय करायचा, तो पण जॉईन करायचा. आणि ते दोन्ही जॉईन झाले का ज्या ठिकाणी परत छेदणारी ATला तिथं नाव काय राहील, E. या पद्धतीने कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं. अँगल 50 डिग्री, खालची बाजू लिहायची राहिली होती 6.3 सेंटीमीटर, ही पूर्ण बाजू आहे. या पद्धतीने कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं. म्हणजे पहिल्या आकृतीला आपल्याला असं वाटलं असेल या टाईपच्या का त्याला वेळ जास्त लागला, कारण तेव्हा माहिती नव्हती आपल्याला. जेव्हा आपल्याला याची पूर्ण माहिती होती आणि 1-2 उदाहरणं जेव्हा आपण सोडवतो या टाईपचे, तेव्हा मात्र खूप कमी वेळ लागतो या कन्स्ट्रक्शनसाठी, कारण याच्यामध्ये जास्त दुसरं काही लिहायचं नसतं, दुसऱ्याच्या किमती काढायच्या नसतात, दुसऱ्या ट्रायंगलच्या कोणत्याही किमती काढायची आवश्यकता नाही. महत्त्वाचा हा रेशो. आणि रेशो पाहिला का लक्षात काय यायला पाहिजे, का मोठा ट्रायंगल कोणता आहे, छोटा कोणता आहे. नंतर काय लक्षात यायला पाहिजे, लक्षात हे यायला पाहिजे का रफ फिगर कशी असेल. आणि रफ फिगर तुमच्या लक्षात आली का तुम्ही ओरिजिनल कन्स्ट्रक्शन मग त्यानुसार करू शकता. ठीक. आता प्रॅक्टिस सेट 4.2. आता या प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये टँजंट्स आहे आणि ते तुम्हाला काढायचे आहे.
ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार कसे होतात का एकदा सेंटरचा वापर करून टँजंट काढणं, एकदा सेंटरचा वापर न करता टँजंट काढणं, आणि तिसरं म्हणजे कॉर्ड दिलेले असताना 2 टँजंट काढणं, आणि अजून एक का सर्कलच्या बाहेर पॉईंट घेऊन टँजंट काढणं. तर या पद्धतीची याच्यामध्ये उदाहरणं आहे. तर आपण पहिल्यांदा काय करू, जो पहिला प्रश्न आहे का सर्कल काढा आणि दिलेली रेडियस आहे 3.2 आणि त्यानुसार काय करा, सर्कलवर कुठेही पॉईंट घ्या आणि काय करा, टँजंट काढा. आपण ते उदाहरण पहिल्यांदा पाहू. पी आणि सर्कलवर कुठेही कोणत्याही ठिकाणी पॉईंट घ्या जो म्हणजे यम, आणि यममधून काय करा, सर्कलला टँजंट काढा. आपण काय करू, पहिल्यांदा पी पासून एक रे काढून घेऊ. पी हा सेंटर आहे, एक रे काढली आणि सर्कलवर कुठे यम पॉईंट घ्यायचे तर आपण या ठिकाणी यम पॉईंट घेऊ आणि या यम पॉईंटपासून काय करायचं, आपल्याला टँजंट काढायची. असं त्याचा अर्थ. कुठेही पॉईंट घ्या म्हटल्यानंतर यम पॉईंट आपण कोणत्याही ठिकाणी घेऊ शकतो. आणि याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरचं कन्स्ट्रक्शन आहे. पहिल्यांदा यम पॉईंट मिड पॉईंट आहे असं समजून दोन्ही भावाला चाप मारा. जर मी दोन्ही भावाला चाप मारले तर याचाच अर्थ होतो यम हा मिड पॉईंट आहे. दोन्ही भावाला समान अंतराचे चाप मारायचे. ते अंतर कमी जास्त करायचं नाही, कारण जर कमी जास्त केलं तर याचा अर्थ तो परपेंडिक्युलर बायसेक्टर नाही राहणार. हे दोन्ही अंतर सार करेल. हे दोन्ही चाप मारले यमच्या दोन्ही बाजूला अंदाजे अंतर घेऊन. मी याचा अर्थ होतो का यम हा मिड पॉईंट झाला असाच अर्थ होतो. या 2 चापमधला यम हा मिड पॉईंट. आता मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि दोन्ही भावाला परत चाप मारायचे. एकाच बाजूला मारले तरी चालेल, कारण यम पॉईंट तुमच्याकडं ऑलरेडी आहे. मग फक्त एकाच बाजूला चाप मारतो. मोर दॅन हाफ डिस्टन्स आणि एकाच दिशेने फक्त, म्हणजेच मी वरच्या बाजूने चाप मारतो. पहिल्या चापपासून एक चाप, नंतर दुसऱ्या चापपासून सुद्धा एक चाप मारायचा. दोन्ही चाप एकमेकाने इंटरसेक्ट झाल्यानंतर काय करायचं, जे इंटरसेक्शन पॉईंट आणि यम यांच्यामधून काय एक लाईन काढायची. ही लाईन बरोबर इथं काय राहील, परपेंडिक्युलर राहील. आणि परपेंडिक्युलर राहील याचाच अर्थ काय आहे, ते टँजंट आहे असं त्याचा अर्थ होतो. मग या पद्धतीने काय करा, पहिल्यांदा काय करा का सर्कल काढा. जेवढं रेडियस द्यायला असेल तेवढं सेंटीमीटर सर्कल काढायचं. सेंटरपासून एक रे काढायची. यम पॉईंट कुठेही घ्यायचं तर आपण या ठिकाणी त्या रेवरच घेतला, पण सर्कलवर घेतला आणि यमच्या दोन्ही बाजूला चाप मारले आणि नंतर मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं आणि एकाच बाजूला चाप मारला तरी चालेल दोन्ही बाजूनी. आणि मग एक लाईन काढली, तिलाच म्हणतात टँजंट, कारण ती परपेंडिक्युलर राहते सर्कलला यम जवळ. ते होतं पहिलं कन्स्ट्रक्शन. आणि असंच दुसरं पण कन्स्ट्रक्शन आहे, फक्त रेडियस कमी घ्यायची 2.7 सेंटीमीटरची. आणि याच पद्धतीने नावं पण हेच दिलं तरी चालेल. आणि यानुसार दुसरं पण कन्स्ट्रक्शन एक्झरसाईजमधलं तुम्ही करा. आणि आता आपण तिसरं कन्स्ट्रक्शन पाहू, जे काय आहे, विदाऊट युजिंग सेंटर. ड्रॉ टँजंट विदाऊट युजिंग सेंटर. काय आहे, विदाऊट युजिंग सेंटर. आता सेंटरचा वापर न करता टँजंट काढायची. आपण एक थेरम पाहिलं होतं, जे थेरम असं होतं, टँजंट आणि सेकंड जो अँगल तयार होतो, टँजंट आणि सेकंडपासून जो अँगल तयार होतो, अँगल मेड बाय टँजंट सेकंड इज हाफ इट्स इंटरसेप्टेड आर्क, असं थेरम पाहिलं होतं. पण त्याच्याचमध्ये अजून एक भाग पाहिला होता का जो अल्टरनेट सेगमेंटमधला अँगल असेल, अल्टरनेट म्हणजे या ठिकाणचा अँगल, तो आणि टँजंट सेकंड अँगल हे दोन्ही सारखे राहतात. अँगल इन अल्टरनेट सेगमेंट आणि अँगल मेड बाय टँजंट सेकंड आर कॉन्ग्रंट एकाच वर्तुळामधल्या. तर हा पण आपण टॉपिक पाहिला होता. तर त्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे, त्याचा वापर. मग त्यासाठी आपल्याला तसं विचार केला तर ह्या तिन्ही पण कॉर्ड आहे. एक तर आपण सेकंड म्हणतो, पण तसं पाहिलं तर तिन्ही पण कॉर्ड आहे. तर आपल्याला 3 कॉर्ड लागणार आहे. आपल्याला एकाच पॉईंटजवळ टँजंट काढायचं आहे तसं पाहिलं तर, पण आपल्याला त्यासाठी इथं एक अँगल होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण काय करू, पहिल्यांदा एक पॉईंट घेऊ. काही समजा या ठिकाणी आपल्याला टँजंट काढायची असं आपण गृहीत मानू. पण त्यासाठी आपल्याला अजून 2 पॉईंटची गरज आहे. म्हणून अजून 2 पॉईंट मी घेतले. एकाचं नाव आपल्याला यम पॉईंटजवळ समजा जर टँजंट काढायचे असेल तर हे नाव दिलं ए आणि पी, आणि हे एकमेकांना पहिल्यांदा जॉईन केलं. एम जॉईन करताना असं लक्षात ठेवा की ही सेकंड आहे, ही सेकंड आहे आणि टँजंट आपल्याला खालून काढायचे. आणि जेव्हा आपण ही सेकंड आहे असा विचार केला तेव्हा ह्या कॉर्ड आहे आणि फक्त ह्या कॉर्ड अशा एका ज्याच्यामुळे अँगल तयार झालेला आहे अल्टरनेट सेगमेंटमध्ये.
म्हणजे हा जो अँगल आहे हा अल्टरनेट सेगमेंटमधला अँगल आहे असं आपल्याला गृहीत मानायचं पकडायचं आहे. आणि हा अल्टरनेट सेगमेंटमधला अँगल आणि टँजंट सेकंडचा अँगल सारखा राहतो हे आपल्याला माहिती आहे. द अँगल इन अल्टरनेट सेगमेंट अँड द अँगल इन टँजंट सेगमेंट टँजंट मेड बाय टँजंट अँड सेकंड आर इक्वल, ते इक्वल राहतात. आणि त्याचं कन्व्हर्स पण एक प्रकारे तसंच आहे. जर या प्रकारचे दोन्ही अँगल जर सारखे असले, या प्रकारचे इथला एक अँगल आणि या ठिकाणी तयार होणार अँगल, तर ही जी लाईन असती हीच टँजंट राहते असं पण त्याचा अर्थ आहे. हे जर दोन्ही अँगल सारखे असले तर या ठिकाणी तयार होणारे अँगल आणि त्याच्या अल्टरनेट सेगमेंटमधला अँगल सारखा असेल तर ज्या लाईनमुळं हे दोन्ही अँगल सारखे राहतील ती लाईन म्हणजे काय राहील, टँजंट. कॉन्ग्रंट अँगलचंच कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजेच कंपासचा वापर करून काय करायचं आपल्याला कॉन्ग्रंट अँगल काढायचं, तेच कन्स्ट्रक्शन आहे. कंपास सर्वात महत्त्वाची आणि तिचा वापर करून आपल्याला कॉन्ग्रंट अँगल काय करतो आपण, बी हा वर्टेक्स आहे आणि यम वर्टेक्स आहे समजायचं. आणि बीपासून पहिल्यांदा चाप मारला. आता जेवढा बीपासून मारला तेवढाच कुठून मारणार आपण, यमपासून चाप मारणार. मग यमपासून पण चाप मारायचा. नंतर काय करतो आपण, नंतर चापमधलं डिस्टन्स घेतो, तेच घ्यायचं चापमधलं डिस्टन्स आणि इथं पण तेवढंच डिस्टन्स ठेवून इथं इंटरसेक्शन पॉईंट आणायचा. आणि इंटरसेक्शन पॉईंट आला तर काय करायचं, तो इंटरसेक्शन पॉईंट आणि हा यम फक्त एकमेकांना जॉईन करायचे आणि एक लाईन काढायची. जी लाईन तयार होईल तीच काय राहील, टँजंट ऑफ द सर्कल. बस याच पद्धतीने ती लाईन तयार झाली. हिलाच काय म्हणतात मग, टँजंट. म्हणजे फक्त एका पॉईंटजवळ आपल्याला टँजंट काढायची होती, एका पॉईंटजवळ, पण आपल्याला ही सेकंड हे मानून ह्या ठिकाणी अँगल तयार करावा लागला त्या कन्स्ट्रक्शननुसार, म्हणजे त्या थेरमनुसार. आणि हे दोन्ही अँगल मग सारखे झाले आणि म्हणजेच ही काय झाली, टँजंट. आता एक्झरसाइजमधला जो चौथा प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय आहे, सर्कल काढा 3.3 सेंटीमीटरचं आणि नंतर असं म्हटलेलं आहे 6.6 सेंटीमीटरची कॉर्ड काढा. कॉर्ड आता विचार करा, 3.3 जर रेडियस आहे, 3.3 रेडियस आहे तर डायमीटर 6.6 होती आणि इथं म्हटलेलं आहे कॉर्ड 6.6 काढा. म्हणजे 6.6 ही जी कॉर्ड आहे तीच डायमीटर आहे हा त्याचा अर्थ. आणि त्या डायमीटरच्या एंड पॉईंट जे पी आणि क्यू आहे तर तिथून काय करा, टँजंट काढा आणि ऑब्झर्वेशन करा काय आहे, कशा प्रकारचे टँजंट असतात. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा जर डायमीटर काढायची तर माहीत पाहिजे आपल्याला सेंटर आपण एक ओ मानू आणि सेंटरमधून डायरेक्ट एक डायमीटर काढू. आता ही जी डायमीटर काढली मी, ही डायमीटर 6.6च राहणार आहे कारण सर्कल 3.3 सेंटीमीटरचं आहे. आणि इथं नाव दिलं पी आणि या ठिकाणी नाव दिलं क्यू. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला टँजंट काढायचं आहे. आपलं जे पहिलं कन्स्ट्रक्शन आहे टँजंटचं त्याचनुसार आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपण काय करतो, फक्त आपण त्या आडव्या पद्धतीने काढलं होतं आणि या ठिकाणी आता उभ्या पद्धतीने. हा जो ओ पी हा रे इथं वाढून घेतला मी, तसंच खाली पण इकडं पण वाढवणार आहे मी. या ठिकाणी ओ क्यू हा पण रे वाढून घेतला. का बरं, कारण मला टँजंट काढायचे. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण जे वापरलं होतं त्याचाच इथं वापर करायचा आहे. आता पुढं काय करणार, तर पीपासून पहिल्यांदा दोन्ही बाजूला चाप मारणार. पॉईंट पीपासून दोन्ही बाजूला चाप मारायचा. अंतर सारखंच ठेवायचं, अंतरामध्ये बदल करायचा नाही. तसंच मी क्यूपासून पण चाप मारतो, अंतर तेवढंच ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण सारखंच आहे. जे अंतर पाहिजे ते फक्त सारखं पाहिजे एवढंच नियम आहे. आणि इथून पण मी क्यूच्या पण दोन्ही बाजूला चाप मारला. पुढं काय करतो आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टरचं कन्स्ट्रक्शन मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतो. तसंच करायचं. मी अशी उभी आकृती काढतोय, तुम्ही आडवी काढली तर तुम्हाला सोयीने जाईल. तुम्ही आडवी काढली तरी चालेल. मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि एकाच बाजूला चाप मारतो. मी एकाच बाजूला चाप म्हणजे या बाजूला चाप मारतो. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन एकाच बाजूला, कारण पी पॉईंट ऑलरेडी माहीत आहे म्हणून एकाच बाजूला आपण मारला तरी चालेल. मग पी पॉईंट त्या चापमधून मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं आणि चाप मारले. तसंच इथं पण केलं, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं, मोर दॅन हाफ डिस्टन्स आणि एकाच बाजूला चाप मारले. कोणत्या तरी एकाच बाजूला मारणं शक्यतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरमध्ये दोन्ही बाजूला मारतो, पण इथं तशी आवश्यकता नाही आहे. कारण का, हा पॉईंट माहिती आहे ना तुम्हाला एक म्हणून, दुसरं काही कारण नाही. जर तो पॉईंट माहीत नसता तर तुम्हाला दोन्ही बाजूला चाप मारावं लागले असते. आणि पुढचं काम काय करतो, स्केल घेतो आणि हा जो इंटरसेक्शन पॉईंट आणि हा जो पी पॉईंट काय करतो आपण जॉईन करतो. आणि त्याच पद्धतीने इथं पण जॉईन करायचा.
आणि इकडं पण जॉईन करायचा, क्यूपासून पण विचार करायचा आणि तो जॉईन करायचा. तसंच इंटरसेक्शन पॉईंट. तर सरळ साधं आहे, या दोन्ही रेडियस आणि टँजंट जर परपेंडिक्युलर राहतात, रेडियस आणि टँजंट जर परपेंडिक्युलर राहतात आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे थोडक्यात हे इंटेरियर अँगल झाली. इंटेरियर अँगल 90 म्हणजे 180, म्हणजे या लाईन कशा झाल्या, पॅरलल. म्हणजेच डायमीटरच्या जर दोन्ही एंड पॉईंटला जर काय असल्या, टँजंट असल्या, तर त्या काय झाल्या, त्या पॅरलल लाईन झाल्या. हा त्याचा अर्थ. तर या पद्धतीने कॉर्ड दिलेले असताना सुद्धा दोन टँजंट काढता येतात. आता पुढच्या प्रश्नामध्ये, आता इतक्यात मागचा जो प्रश्न पाहिला त्याच्यामध्ये कॉर्ड म्हटलेलं होतं, पण तिथे डायमीटर होती ना. तसं आता पुढच्या प्रश्नामध्ये ती डायमीटर नाही आहे. मग तुम्हाला MN ही कॉर्ड काढायला लावलेली आहे, ती 5.7 सेंटीमीटरची. आणि त्याच्या दोन्ही एंड पॉईंटला तुम्हाला काय करायचे, टँजंट काढायचे आहे 5.7. 5.7 अंतर कसं घ्यायचं, पहिल्यांदा सर्कल तर काढूनच घ्यायचं. आता सर्कल काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 5.7 अंतर घ्यायचं. तर आपण MNचा M पॉईंट पहिल्यांदा घेतला, नंतर कंपास घ्यायची, कंपासमध्ये 5.7 अंतर घ्यायचं, 5.7 बरोबर मोजून आणि M वर टोक ठेवायचं. म्हणजे कुठे पॉईंट घ्यायचं असं काही नाही. आणि एक चाप मारायचा सर्कलवर जिथं चाप जाईल तिथं राहील N पॉईंट. आणि म्हणजेच MN हा जो सेगमेंट आहे, म्हणजेच तो कॉर्ड आहे. आणि तो किती आहे, 5.7. या पद्धतीने 5.7 तुम्ही सेगमेंट काढू शकतात, म्हणजेच कॉर्ड काढू शकतात. म्हणजे पहिल्यांदा एक पॉईंट घ्यायचा, अंतर घ्यायचं कंपासमध्ये, आणि नंतर काय करायचं, सर्कलवर चाप मारायचा. सर्कलवर चाप मारला, जिथं चाप येईल तो फक्त जॉईन केला का ती झाली कॉर्ड. आणि आता N आणि M पासून काय करायचे, आपल्याला टँजंट काढायचे. पहिलं कन्स्ट्रक्शन आहे त्याच पद्धतीने म्हणजे काय का, पहिल्यांदा आपण N पासून काढू चाप, टँजंट काढू N पासून. तर N आणि O मधून काय केली, एक रे काढली. तसंच इकडं पण मी करून घेतो, M आणि O म्हणजेच OM ही जी रेडियस आहे तीच आपण वाढवली. कारण आपल्याला कन्स्ट्रक्शन पहिल्यासारखंच करायचं आहे. सेंटरचा वापर इथं करू शकतो आपण. आणि मग त्यानुसार, कारण तिथं प्रश्नामध्ये जर म्हटलेलं असेल विदाऊट युजिंग सेंटर, तर मात्र सेंटरचा वापर करता येणार नाही. पुढचं काम काय करतो आपण, आता तुम्हाला माहीत असेल, N मधून आपल्याला जर टँजंट काढायचे आहेत तर Nच्या दोन्ही बाजूला चाप मारायचे, Nच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर. तसंच इकडं पण M पासून पण दोन्ही बाजूला चाप मारायचे. म्हणजेच थोडक्यात M काय झाला, मिड पॉईंट झाला, असाच त्याचा अर्थ होतो. असाच अर्थ परत एकदा तोच अर्थ का M हा मिड पॉईंट झाला. आणि नंतर मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन काय का, एकाच बाजूला चाप मारायची आवश्यकता आहे, मग एकाच बाजूला चाप मारायचा. या पद्धतीने एका बाजूला चाप मारायचा, इकडून पण तसाच एकाच बाजूला चाप मारायचा. दोन्ही चाप एकमेकांना इंटरसेक्ट नाही झाली तर काय करा, वाढून घ्या. तर या पद्धतीने चाप मारायचे. तसंच Nच्या पण विचार करायचा, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि एकाच बाजूला चाप मारायचं. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन एकाच बाजूला चाप, कोणत्या तरी एकाच बाजूला तुम्ही ठरवून घ्या कोणत्या बाजूला मारायचा, त्यानुसार तुम्ही मारायचा. आणि इथून पण दोन्ही चापमधलंच अंतर घेतलं, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेलं आहे आणि परत एकदा चाप आला. असे दोन चाप आले का, पुढं काय करतो आपण, जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, या चापमधला जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो आणि M पॉईंट हे काय करायचे, जॉईन करायचे, टँजंट तयार होतील. ते जॉईन करायचे, जॉईन केलं का टँजंट तयार झाली. इकडं पण तेच करायचं, हे पण जॉईन करायचे. इंटरसेक्शन पॉईंट आणि N हे काय करायचे, जॉईन करायचे. आणि ही पण काय झाली, टँजंट. या दोन्ही टँजंट एकमेकांना इंटरसेक्ट पण होऊ शकतात. मी समजा या वाढवल्या, या दोन्ही टँजंट इकडं अजून वाढवल्या, या बाजूला पण ही पण वाढवली, तर या दोन्ही टँजंट एकमेकांना इंटरसेक्ट पण होऊ शकतात. इंटरसेक्ट व्हायलाच पाहिजे असं काही नाही, होऊ शकतात. पण ते या पद्धतीने इथं पण एक टँजंट आली आणि या ठिकाणी पण एक टँजंट तयार झाली. म्हणजेच कॉर्डची होती 5.7 सेंटीमीटर, त्याच्या दोन्ही एंड पॉईंटला काय काढले आपण, टँजंट काढलं. आता जे पुढचं कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे नंबर 6, मग 5 झालं, आता नंबर 6 आणि 7 सारखंच आहे. 7 तुम्ही करू शकतात नंतर, मी आता फक्त 6 सांगतो. ते याच्यामध्ये काय पहा, सर्कल आहे 3.4 सेंटीमीटरच्या सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर एक पॉईंट आहे Q, आणि Q पासून टँजंट काढायचं आहे, असं हे कन्स्ट्रक्शन आहे.
मग 5.5. आता जर 3.4 रेडियस आहे 3.4, पण त्याच्या पुढं जाईल म्हणजे बाहेर पॉईंट येतो, सर्कलच्या बाहेर पॉईंट आहे याचा असा त्याचा अर्थ. मग जे अंतर असेल ते 5.5 आपण कंपासमध्ये घ्यायचं, बरोबर 5.5, आणि काय करायचं, पी पासून एक चाप मारायचा. पी पासून जो चाप मारला तिथं काय राहील, मग क्यू पॉईंट राहील. क्यू पॉईंट आला आणि आपल्याला क्यू पासून सर्कलला काय करायचे, टँजंट काढायचे. तर याचं कन्स्ट्रक्शन काय पहा. आता इथं पण परपेंडिक्युलर बायसेक्टर पी क्यू, हा जो सेगमेंट दिसतोय आपल्याला पी क्यू, तर पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. पी क्यूचा म्हणजेच मोर दॅन हाफ डिस्टन्स पी क्यूचं घ्यायचं आहे. टोटल 5.5 सेंटीमीटर आहे. तर पी क्यूचा काय करायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये. आता मात्र दोन्ही बाजूला चाप मारायच्या, एकाच बाजूला नाही तर दोन्ही बाजूला चाप मारायचे. दोन्ही बाजूला चाप मारायचे, पहिल्यांदा पी पासून मारला, नंतर क्यू पासून मारायचा. आणि या पद्धतीने दोन्ही चाप तयार झाले का त्याच्यातून एक काय करायची, लाईन काढायची. मग दोन्ही चाप पहिल्यांदा मारून घ्यायचे आणि एक लाईन काढायची जी या दोन्ही पॉईंटमधून जाईल. लाईन काढली, ती लाईन म्हणजेच काय आहे, ती लाईन म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. इथं परपेंडिक्युलरचं चिन्ह पण दिलं आणि ती पी क्यूची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. काय काय केलं परत सांगतो. सेंटर आहे पी आणि रेडियस आहे 3.4. पहिल्यांदा सर्कल काढलं, नंतर सर्कलच्या सेंटरपासून एक रे घेतली आपण आणि त्या रेवर क्यू पॉईंट असं घेतला का अंतर किती यायला पाहिजे, 5.5. मग 5.5 सेंटीमीटर पी पासून डिस्टन्स घेतलं, तिथं क्यू नाव दिलं. आणि नंतर त्याच्यानंतर काय केलं आपण, पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं, दोन्ही बाजूला चाप मारले आणि दोन्ही बाजूला चाप मारल्यानंतर जे इंटरसेक्शन पॉईंट येतील चापचे त्यानुसार आपण मधून लाईन काढली, तिला म्हणतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार झाला आणि बायसेक्ट पण म्हणजे हा मिड पॉईंट आहे. तर त्या पॉईंटला नाव देतो मी, त्या पॉईंटला नाव दिलं मी ओ नाव दिलं. आता म्हणजे ओ हा काय झाला, इंटरसेक्शन पॉईंट परपेंडिक्युलरचा आणि त्या सेगमेंटचा. आणि आता असं समजू आपण ओ हा सेंटर आहे. आता विचार करा, पी क्यूचा जर ओ हा परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट आहे म्हणजे तो काय मिड पॉईंट आहे. म्हणजेच ओ पी आणि ओ क्यू हे अंतर सारखं आहे. आणि जर ओ पी आणि ओ क्यू अंतर सारखं आहे तर याचा अर्थ आपण त्या रेडियस म्हणू शकतो सारख्याच राहतात म्हणून. आणि ओ जर सेंटर मानला तर ओ पासून आपण एक सर्कल काढू शकतो. ओ पासून एवढं अंतर घ्यायचं कंपासमध्ये, ओ पी घ्या किंवा ओ क्यू घ्या. ओ क्यू आणि ओ पी अंतर सारखंच आहे. ओ पी अंतर घ्या कंपासमध्ये आणि सर्कलवर चाप मारले तरी चालतात. पूर्ण सर्कलच काढायला पाहिजे असं काही नाही आहे, सर्कलच काढायला पाहिजे. पूर्ण सर्कल जरी काढलं तुम्ही, पूर्ण सर्कल जरी काढलं तर तरी ते पी आणि क्यूमधून जाणार आहे हे लक्षात ठेवा. कारण अंतर आपण ओ पी गेले तेवढंच ओ क्यू आहे. मग मी काय केलं, फक्त सर्कल न काढता ओ पी डिस्टन्स घेतलं, सर्कलवर चाप मारला, तसंच खालच्या दिशेने पण एक चाप मारला. दोन्ही आपल्याला 2 टँजंट काढायचे आणि म्हणून 2 चाप झाले. या पद्धतीने ओ पासून 2 चाप सर्कलवर आले. परत सांगतो, जर तुम्हाला वाटलं सर्कल काढायचं आहे ओ पासून तर सर्कल काढू शकतात. ते सर्कल मात्र पी आणि क्यूमधून जाऊ शकतं हे पण लक्षात ठेवा. पी आणि क्यू याच्यातून जाईल, ते पूर्ण काढायची तरी आवश्यकता नाही आहे. हां, आता पुढचं काम काय, इथं एक पॉईंट आला, इथं हा जो पॉईंट आहे त्याला मी ए नाव दिलं, इथं जो दुसरा पॉईंट आला त्याला मी बी नाव दिलं. आणि आता काय करायचं आहे, क्यू ए आणि क्यू बी हे दोन्ही पॉईंट जॉईन करायचे आणि त्याच राहतील सर्कलच्या टँजंट, त्याच राहतील. आपल्याला फक्त क्यू ए आणि क्यू बी जॉईन करायचे. पहिला मी क्यू बी जॉईन करतो, क्यू बी. आणि हे जॉईन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का ही सर्कलला एकाच बिंदूमध्ये छेदणारी लाईन आहे, म्हणजेच ती काय आहे, टँजंट. आणि आता मी क्यू ए पण जॉईन करतो. आता क्यू पॉईंट नंतर लिहितो परत आणि क्यू ए जॉईन करतो, क्यू ए. आणि आज इथं पण लक्षात येईल तुमच्या का ही पण काय आहे, क्यू ए क्यू ए क्यू ए. आणि असं लक्षात येईल क्यू ए, इथं क्यू नाव आहे, क्यू ए ही पण काय टँजंट. आणि याचं वैशिष्ट्य असं राहतं, हा जो टँजंट सेगमेंट आहे म्हणजेच क्यू ए इज इक्वल टू क्यू बी तयार होतो. तुम्ही जरी अंतर मोजलं क्यू पासून ए आणि क्यू पासून बी हे अंतर सारखं राहील.
म्हणजेच सर्कलच्या बाहेरून एक्सटेरियर पॉईंटपासून सर्कलला 2 टँजंट निघतात, जास्तीत जास्त 2च टँजंट निघतात आणि हे टँजंट सेगमेंट आहे क्यू ए आणि क्यू बी हे सारखं राहतात, असं हे कन्स्ट्रक्शन आहे. आपण याच्यातलं पुढचं पण उदाहरण घेऊ. आता क्वेश्चन नंबर 7. आता याच्यामध्ये पण आत्ता इतकं सोडवलं त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 7व्यामध्ये काय दिलेलं आहे का रेडियस 4.1 घ्या. मग तुम्ही सर्कल काढा, सेंटरला नाव नाही तर आपण सेंटरला नाव देऊ शकतो. आणि 4.1 रेडियस असताना 7.3 अंतरावर, सेंटरपासून 7.3 अंतरावर काय करा, एक पॉईंट घ्या आणि त्या पॉईंटपासून सर्कलला टँजंट काढा. म्हणजे 2 टँजंट काढायचे. पहिलं काम आपण काय करतो का एक रे काढून घेतो. इथं पण एक रे काढलं. आता हा जो रे, त्या रेवर आपल्याला 7.3 अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये आणि 7.3 अंतर घेऊन काय करायचं, एक चाप मारायचा. 7.3 एवढं अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि एक चाप मारायचा. पट्टीने मोजलं तरी काही प्रॉब्लेम नाही तसं, पण शक्यतो कंपासचा वापर करतात. आणि या ठिकाणी आपण नाव देऊ पी. आता पी नाव दिलं आणि ह्या पॉईंटपासून आपल्याला सर्कलला काय करायचं आहे, 2 टँजंट काढायचे. ह्या उदाहरणामध्ये आणि मागच्या उदाहरणामध्ये थोडा बदल हे सांगतो मी काय का आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं पण काढणार आहे, तिथं पण काढलेलं आहे. पण मागच्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तो सर्कलच्या मध्ये होता, पण प्रत्येक वेळेस मध्येच राहील असं काही नाही, कारण त्या डिस्टन्सवर अवलंबून आहे. आपलं फक्त काम काय आहे का जी कृती त्यानुसार करायचं. मग तो परपेंडिक्युलर बायसेक्टरमध्ये येऊ किंवा बाहेर जाऊ आणि काय वेळेस सर्कलला टच पण राहू शकतो. त्याच्यामुळं आपलं काम फक्त काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणं. तो कुठं पण आला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्या डिस्टन्सवर ते सर्व अवलंबून आहे. मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आपल्याला माहिती आहे. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतो आपण आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन दोन्ही बाजूला चाप मारतो. आपली नेहमीचीच पद्धत. दोन्ही बाजूला चाप म्हणजे पहिल्यांदा एकदा ओ पासून आणि एकदा कुठून पी पासून, असे 2 चाप. आणि पुढचं काम पण माहीत असेल. हे झाल्यानंतर आपण काय करतो, याच्यातून परपेंडिक्युलर लाईन काढतो. परपेंडिक्युलर लाईन याच्यामधून ही लाईन आहे ना थोडी अस्पष्ट असली तरी चालेल, काही हरकत नाही तसं. कारण काय, कारण आपल्याला मेन जे आहे त्या टँजंट आहे. तर मी इथं परत एकदा ती लाईन ठळक करून घेतो थोडी, पण थोडी अस्पष्ट असली तरी चालेल. आणि जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हा परपेंडिक्युलर, हा बायसेक्टर, आणि जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला आपण आता इथं ओ नाव असल्यामुळं त्याऐवजी दुसरं नाव देऊ, म्हणजे यम नाव देऊ आपण. आणि यम हा काय झाला थोडक्यात दुसऱ्या सर्कलचा सेंटर झाला असं आपण समजू. दुसरं जे सर्कल तयार करायचं आहे आपल्याला त्याचं सेंटर आहे. आपल्याला काढायचे टँजंट आहे, तसं पाहिलं दुसरं सर्कल काढायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही सेमी सर्कलसुद्धा काढायची आवश्यकता नाही. फक्त आपल्याला 2 पॉईंट पाहिजे. कोणते 2 पॉईंट, जे सर्कलवर यायला पाहिजे असे 2 पॉईंट आपल्याला गरजेचे. आणि म्हणून आपण काय करायचं, पुढचं काम काय आहे आता, मग पुढचं काम यमला थोड्या वेळ सेंटर मानून आपण, आणि सेंटर मानून आपण यम ओ आणि पहिल्यांदा हे चेक करू यम पी अंतर सारखं आहे का. यम ओ आणि यम पी अंतर सारखं आहे, आणि जर ते अंतर सारखं असेल तरच पुढची क्रिया करा. जर हे अंतर तुमचं सारखं नाही आलं यम ओ आणि यम पी, तर समजायचं काहीतरी चूक झालेली आहे, कारण तो परपेंडिक्युलर बायसेक्टर चुकीचा आहे असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मग ते आकृती पण पुढं चुकू शकते. यमला सेंटर माना. यम म्हणजे जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे त्याचा इंटरसेक्शन पॉईंट याला सेंटर मानायचा. आणि ह्या यम ओ एवढं अंतर मी कंपासमध्ये घेतो, यम ओ, आणि काय करतो मी सर्कलला 2 बिंदू काढू. सर्कलवर टच करणारे 2 पॉईंट काढतो. आणि मी परत सांगतो 2 पॉईंट सर्कलला टच झालेले, एक वरच्या बाजूनी आणि एक खालच्या बाजूनी. परत सांगतो, तुम्ही हे पूर्ण जरी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. समजा या ठिकाणी तुम्ही असं पूर्ण काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. या बाजूनी पण आणि त्या बाजूनी पण कंपासच्या साहाय्याने काढा आणि त्यानुसार पण तुम्ही काढू शकता. सर्कल अर्ध काढलं तरी चालेल, म्हणजे असं काढलं तरी चालेल, पण याची आवश्यकता नाही. आपल्याला मेन काय माहिती आहे का, मेन 2 पॉईंट्स गरजेचे. तुम्ही पूर्ण सर्कल काढलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला काय करायचं आहे, 2 मेन पॉईंट कुठे आहे, एक या ठिकाणी आहे आणि एक या ठिकाणी. हे 2 पॉईंट गरजेचे आपल्याला, जे सर्कलला इंटरसेक्ट झालेले यमपासून. आणि मग पुढं काय करतो आपण, यांना नावं देतो आपण. इथं पण नाव आपण ए आणि बीच दिले, मागच्या उदाहरणात तेच दिले होते. आणि पुढचं काम काय, पी ए आणि पी बी काय करायचे, जॉईन करायचे, आणि त्याच राहतील टँजंट ऑफ द सर्कल. आणि हे पण माहिती आहे का पी ए आणि पी बी अंतर काय राहील, सारखं पण राहील, कारण त्या टँजंट सेगमेंट आहे. तर हे जॉईन करायचे पी ए
अँड पी बी. पहिल्यांदा मी पी ए जॉईन करतो आणि या कन्स्ट्रक्शनमध्ये लक्षात ठेवा का याच्यामध्ये परत सांगतो का पूर्ण सर्कल काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एमपासून पूर्ण सर्कल काढलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. आणि आता मी पी ए जोडला तसा कोणता जोडतो आता पी बी. पी बी जॉईन करायचा आणि हे दोन्ही पॉईंट पीमधूनच जायला पाहिजे आणि जातीलच, कारण फक्त आपण इथं जॉईन करतो. ओके, तर या पद्धतीने तयार झालं. नाही तर आपण लक्षात ठेवा पी ए इज इक्वल टू पी बी. पी ए आणि पी बीचं अंतर कसं आहे सारखं राहील, हे पण लक्षात ठेवा. पी ए इज इक्वल टू पी बी. फक्त मी परत ठळक करून घेतो ती लाईन. मेन जी लाईन आहे मेन जी लाईन आहे लक्षात ठेवा, मेन ह्या टँजंट आहे. मेन ह्या टँजंट तुमचं ठळक पाहिजे. तुमचं जी परपेंडिक्युलर लाईन किंवा जे सर्कल आहे ते ठळक नसलं तरी चालू शकतं. म्हणजे हे जे सर्कल आहे मध्ये आपण काढलेलं हे अस्पष्ट असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मेन काय पहा, मेन काय आपल्याला परपेंडिक्युलर काढतो आपण ओ एम पी हे पॉईंट आणि ह्या टँजंट एकदम काय पाहिजे स्पष्टपणे पाहिजे. आता आपण अजून एक प्रश्न घेत आहोत जो म्हणजे प्रॉब्लेम सेटमधला, तो म्हणजे क्वेश्चन 5. आता क्वेश्चन 5 इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे. म्हणजे बाकीचे जे कन्स्ट्रक्शन केले त्याच्यापेक्षा थोडा म्हणजे सुरुवात वेगळी आहे. शेवट तर सारखाच राहील. यामध्ये पण टँजंट काढायचे, पण इथं मेजर आर्क दिलेलं आहे. मेजर आर्क ए बी 100 डिग्री. म्हणजेच ए आणि बी हे पॉईंट तर सर्कलवर आहे आणि ए आणि बी या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचं आहे असं त्याचा अर्थ आहे. पण महत्त्वाचं काय इथं अँगल आर्क दिलेलं आहे, आर्कचं माप दिलेलं आहे. मग मी पहिल्यांदा काय केलं, आर्कचं माप दिलेलं असताना अँगल सेंट्रल अँगल काढून घेतला, कारण मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ मायनर आर्क. आणि मग आपण काय केलं, मायनर आर्क असू द्या किंवा मेजर आर्क असू द्या, तर सेंट्रल अँगलचं माप आणि समोरच्या आर्कचं माप हे दोन्ही सारखं राहते आपल्याला माहिती आहे. मग त्यानुसार मेजर अँगल ए पी बी इज इक्वल टू मेजर आर्क ए बी आणि ए पी बीचं माप किती झालं 100 डिग्री. आता 100 डिग्री आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी सेंटरचं नाव काय पी. आणि 100 डिग्री काढताना पहिल्यांदा कोणता पण अँगल काढताना पहिल्यांदा एक तुम्हाला सेगमेंट किंवा रेत माहीत पाहिजे. म्हणजे जसं इथे रेडियस आहे, आपण जर इथं विचार केला पी ए पॉईंट सर्कलवर घेतला आणि तो जॉईन केला तर पी ए ही तर रेडियस आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे आता अँगल काढायचा आहे. मग एक बाजू जर असेल त्याच्यावर आपण प्रोटेक्टर ठेवून अँगल काढू शकतो. आणि मी आता अँगल किती आहे 100 डिग्री काढतो. आणि कोणत्या दिशेने तेच फक्त नीट लक्षात ठेवा. 100 डिग्री हा विशाल कोण आहे, ऑब्च्युस अँगल आहे. मग त्यानुसार 0पासून सुरुवात करून ऑब्च्युस अँगल म्हणजे 100 डिग्री या ठिकाणी येईल. आणि ते लक्षात ठेवा. मी या बाजूने काढतो आहे खालच्या दिशेने तर 0 मधल्या बाजूने आहे, तर मधल्या बाजूने मी 0पासून तर 100पर्यंत मोजेल, कारण अनेक वेळा अँगल काढताना चूक होती. आणि मग आता तो अँगल मला काढून घ्यायचा आहे आणि मी इथं काय केलं जॉईन करतो आहे ही पॉईंट. पण आता हे पॉईंट जॉईन करताना इथं मी काय करतो एक रेस काढून घेतो, कारण आपल्याला ती गरजेचीच राहणार आहे पुढं पण, कारण आपल्याला टँजंट काढायचे आहे. तर या पद्धतीने हा ए पॉईंट आहे आणि या ठिकाणी कोणता पॉईंट आहे बी. तर हे अँगलचं माप किती झालं 100 डिग्री, जो सेंट्रल अँगल आहे. म्हणजेच आर्क ए बी सुद्धा किती आहे 100 डिग्री. तर हे याच्यामध्ये थोडं वेगळं पण आहे. पुढचं काम तर आपलं त्याचे पुढचं काम काय करतो आपण, आपल्याला टँजंट काढायचं असेल तर आपल्याला सेंटरची गरज राहतेच अशी. आणि ए पॉईंटला आपण काय करू आता, आणि बी पॉईंटला काय मानू मिड पॉईंट मानून दोन्ही बाजूला चाप मारू. मग ठराविक अंतर घ्यायचं. पुढचं काम तुम्हाला आता आलं असेल लक्षात, दोन्ही बाजूला चाप मारणं. पहिल्यांदा बीपासून मारला आणि नंतर मी ठराविक अंतर घेऊन एपासून मारतो. मग हे 2 चाप झाले. एपासून पण 2 चाप. आपण असं जे कॉर्ड असताना पण काढलेले इथं अँगल दिलेला आहे, एवढा बदल आहे. नंतर काय करतो आपण मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतो. मोर दॅन हाफ डिस्टन्स आणि एकाच बाजूला चाप मारला तरी चालेल. मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं एकाच बाजूला, म्हणजे या बाजूला मी चाप मारतो दोन्ही याच्यापासून, म्हणजेच दोन्ही चापपासून. तसंच या बाजूनी पण तेच मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि चाप मारायचं. आता
पुढचं काम काय करतो आपण, चाप मारणं झालं, नंतर स्केल घेतो आणि स्केल हे जे इंटरसेक्शन पॉईंट आणि बी इथं पण इंटरसेक्शन पॉईंट आणि ए काय करायचं, जॉईन करायचं. मग पहिल्यांदा मी या बाजूने जॉईन करतो आणि हीच राहील सर्कलची टँजंट, टँजंट ऑफ द सर्कल थ्रू पॉईंट ए. तसंच आता या बाजूने पण बी आणि इंटरसेक्शन पॉईंट जॉईन करायचं आहे आणि या ठिकाणी पण ती टँजंट तयार झाली. दोन्ही टँजंट एकमेकांना मी इथे इंटरसेक्ट केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. पण जरी तर तुम्हाला टँजंट सेगमेंट विचारलेले तर मात्र तुम्हाला जॉईन करावं लागेल आणि टँजंट सेगमेंटचं अंतर तुम्ही काढू शकतात नंतर. ते थोडं वेगळं टाईप, फक्त इथं अँगल दिलेलं आहे म्हणून थोडं वेगळं टाईप. हा वेगळा टाईप आहे. आणि इथं आपल्याला माहिती आहे आर्कचं माप किती, इथं 100 डिग्री, ते पण आपण लिहिलं RKB. ते या पद्धतीने क्वेश्चन 5. मग थोडा वेगळा जरी असला तरी नेहमीसारखाच प्रश्न आहे. आता हे तर झाले कन्स्ट्रक्शन, आपल्या याच वर्षीचे कन्स्ट्रक्शन. पण 1-2 मागच्या वर्षी पण होते, फक्त त्याची थोडी मी माहिती सांगून देतो. आपल्याला एकदा दोनदा ना ट्रायंगल काढायला लावले होते. ट्रायंगल कसे काढायचे म्हणजे काय करतात, खालची बाजू देतात, समजा खालची बाजू दिली तुम्हाला AB 5 सेंटीमीटर आणि उरलेल्या 2 बाजूंची बेरीज देतात किंवा वजाबाकी देतात. असे 2 टाईप होते. ट्रायंगल काढा पण उरलेल्या 2 बाजूंची बेरीज किंवा वजाबाकी देतात. तर फक्त 1-2 मिनटात मी त्याची माहिती सांगतो तिथं काय करतात. समजा AB दिले तुम्हाला 5 सेंटीमीटर आणि जर ट्रायंगलचा जर विचार केला AB आणि BC आणि EC अशा 3 बाजू राहतील. मग एक बाजू 5 दिले, दोघांची बेरीज समजा तुम्हाला 10 सेंटीमीटर दिलेले. तर तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं करतील, इथं पहिल्यांदा AB काढून घेतील आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं एक अँगल पण द्यायला असतो. समजा या ठिकाणी अँगल BAC तुम्हाला दिलेलं आहे 50 डिग्री. तर पुढचं काम काय करतात तुम्ही, इथं अँगल पण काढून घेतात. अँगल BAC हा 50 डिग्री आणि 50 डिग्री बरोबर मोजून काढतात. कारण हे काय आता मागच्या वर्षीचे पण काही कन्स्ट्रक्शन काय वेळेस परीक्षेला येतात आणि म्हणून थोडी माहिती म्हणून इथं एक अँगल काढून घेतात तुम्ही आणि अँगल काढून घेतल्यानंतर मग ह्या अँगलवर ही बेरीज घेतात. म्हणजे 3 बाजूंपैकी एक बाजू देतात तुम्हाला, 2 बाजूंची बेरीज देतात किंवा वजाबाकीचं पण सांगतो मी, किंवा वजाबाकी देतात. आणि काय करतात पुढं आपण अँगल दिला असल्यावर त्या अँगलवर त्या दोघांची बेरीज आपण बेरीजचं चाप मारतो आपण. जी बेरीज आहे, जी बेरीज किती आहे 10 सेंटीमीटर. तर 10 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घ्यायचं, 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटरचा चाप काय करायचा, ए पासून मारायचा. म्हणजे ए पासून 10 सेंटीमीटरचा चाप मारायचा. हा ए पासून हा चाप मारताना इथं नाव वेगळं देतो आपण, डी नाव देतो आणि नंतर काय करतो आपण बीला जॉईन करतो. बीला जॉईन केला म्हणजे काय काय केलं परत सांगतो. पहिल्यांदा AB काढला 5 सेंटीमीटर, अँगल काढला 50 डिग्री आणि जी बेरीज आहे जी किती आहे 10 सेंटीमीटर काय केली त्या रेवर काढली AD, तिथं नाव दिलं D आणि D हा पॉईंट कोणाला जोडला बीला. आणि पुढचं काम का DBचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपलं काम तेच, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं आणि दोन्ही भावाला चाप मारायचं, तेच काम. मोर दॅन हाफ डिस्टन्स, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, दोन्ही बाजूला मारावं लागेल कारण इथं पॉईंट आपल्याला माहीत नसतो. आणि मग मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन दोन्ही बाजूला चाप मारले का एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. परपेंडिक्युलर बायसेक्टर यानुसार या दोन्ही चापमधूनच जाणार इंटरसेक्शन पॉईंटपासून. आणि हा जो इंटरसेक्शन पॉईंट येईल कुठं का जी रे आपण काढलेली होती त्या रेवर जो इंटरसेक्शन पॉईंट येईल या ठिकाणी, तिथं वरचं नाव म्हणजे C राहील, C पॉईंट राहील. आणि C हा कोणाला जोडतात बीला जोडला का हा जो मधला आहे तो ट्रायंगल झाला ABC, म्हणजेच इथं ACB म्हणू शकतो आपण. तर हा ट्रायंगल तयार होईल. तर हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला मागच्या वर्षी होतं. त्याच्यामध्ये काय होतं का 2 बाजूंची बेरीज दिला असताना ट्रायंगल काढणं आणि ती बेरीज जो अँगल आपण काढला राहतो त्या रेवर घेऊन नंतर एक नवीन पॉईंट येतो तो जोडतो आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण तयार करतो. तर या पद्धतीने बेरीज.
आणि याचं वजाबाकी पण होती बरं का. आणि वजाबाकीचं पण एक पाहू आपण. वजाबाकीचं पाहू आपण. आता याच्यामध्ये पहा बदल काय राहतो, फक्त इथं बदल आहे पहा, BC वजा AC किती आहे 2.5. पण याच्यामध्ये बदल पण कसा होतो जेव्हा आपण रफ फिगर काढतो. आता रफ फिगर काढताना इथं काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. कारण काय याच्यामध्ये 2 पैकी कोणती पण बाजू मोठी राहू शकते. समजा मी इथं नाव दिलं, खालचं नाव आपण ABच दिलं होतं, अँगल A 50 डिग्रीचे, आणि C जर मी वरती घेतला तर तुम्हाला इथं लक्षात येईल BC मायनस AC. याचा अर्थ काय होतो, BC बाजू मोठी आहे आणि AC बाजू लहान आहे. म्हणजे ही आकृती आपण या बाजूला झुकलेली काढली तर म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल BC बाजू मोठी आहे आणि AC बाजू कशी आहे, लहान आहे. ते आकृती त्यानुसारच काढायची. मग यानुसार मग याच्यामध्ये 2 प्रकार राहतात. समजा मी AC वजा BC म्हटलं असतं, AC वजा BC, तर ही आकृती थोडी या पद्धतीने आली असती. कारण AC बाजू मोठी आहे, ती ही आकृती अशी आली असती. जर AC मोठी म्हटलं असतं तर आकृती अशी, आणि BC मोठी म्हटल्यावर आकृती तशी. मग याच्यामध्ये 2 प्रकार आहे. आणि 2 प्रकारामध्ये काय, एकदा अँगल तर काढावाच लागतो. अँगल काढल्यानंतर फक्त काही वेळेस खालच्या दिशेने कन्स्ट्रक्शन आहे, काही वेळेस वरच्या दिशेने कन्स्ट्रक्शन आहे. आणि मग आता या ठिकाणी 50 डिग्री मी पहिल्यांदा काढून घेतो, 50 डिग्री. आणि 50 डिग्री काढल्यानंतर मग लक्षात ठेवा कोणती बाजू मोठी आहे त्याच्यावर पुढचं कन्स्ट्रक्शन अवलंबून राहतं. 50 डिग्री काढला मी, पण इथं दिसतंय तुम्हाला कोणती बाजू मोठी आहे, BC बाजू. म्हणजेच उजव्या बाजूची बाजू जर मोठी असेल तर कन्स्ट्रक्शन खालच्या दिशेने राहतं. म्हणजे तुम्हाला हा रे खाली वाढून घ्यावा लागतो. या ठिकाणी असा रे वाढून घ्यायचा. आणि जर AC बाजू मोठी असेल म्हणजे डाव्या बाजूची बाजू मोठी असेल तर मात्र जो डिफरन्स आहे ते वरच्या बाजूला चाप मारायचा. आणि जर उजवी बाजू जर मोठी असली तर डिफरन्स खालच्या दिशेने मारतात. असं याच्यामध्ये बदल आहे. आता डिफरन्स किती आहे, 2.5. 2.5 अंतर कंपासमध्ये घेतलं, 2.5. आणि डिफरन्स आता BC बाजू मोठी आहे बरं का, BC बाजू मोठी आहे म्हणून डिफरन्स खालच्या दिशेने डिफरन्स. आणि इथं परत D नाव देतो आपण. हे लक्षात ठेवा, परत सांगतो, उजव्या बाजूची जर बाजू मोठी असली ट्रायंगलमध्ये तर उजव्या बाजूची मोठी असेल तर डिफरन्स खाली घेतात, तो रे खाली वाढून घ्यायचा. आणि डाव्या बाजूची बाजू मोठी असली म्हणजे AC जर मोठी असली तर आपण बेरजेसारखंच करतो, फक्त डिफरन्स वरच्या बाजूला लिहितो. बरं ठीक आहे. आणि नंतर D कोणाला जोडायचा, Bला जॉईन करायचा. Bला जॉईन केला का नंतर ह्या जो नवीन BD, आता D पॉईंट तर नवीनच आहे, तर हा BDचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. BDचा मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं BDचं आणि दोन्ही बाजूला चाप मारायचे, एकदा खालच्या बाजूने आणि एकदा वरच्या बाजूने. दोन्ही बाजूला चाप आवश्यकच राहतात आणि याच्यामध्ये आता चूक व्हायला नाही पाहिजे. तसंच या बाजूने पण ओके. आणि नंतर काय करतो आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर. जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आपला नेहमीप्रमाणेच तो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घ्यायचा. कोणाचा काढला, BDचा. नवीन बाजू जी राहते त्याचाच परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतात. आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे इंटरसेक्ट झाला या ठिकाणी तिथं C नाव राहील. आणि मग C कोणाला जोडायचा, Bला. तर तुम्हाला आकृतीत लक्षात येतं BC बाजू काय झाली, मोठी. नाव आपण देऊन टाकू काय असेल किमती त्यानुसार. 50 डिग्री, खालची बाजू किती होती, 5 सेंटीमीटर. ओके. आणि हा डिफरन्स होता किती, 2.5 सेंटीमीटर. या पद्धतीने कन्स्ट्रक्शन आहे. आणि जर AC मोठा असता तर हे डिफरन्स आपण वरती घेतलं असतं, काम तेच केलं असतं. D पॉईंट घेतला असता, तो जॉईन केला असता आणि त्याचाच परपेंडिक्युलर बायसेक्टर. ती आकृती थोडी मोठी होती. जर AC बाजू मोठी असेल म्हणजे डाव्या बाजूची, ती आकृती जरा उंच जाते त्यानुसार. तर हे मागच्या वर्षीची माहिती म्हणून सांगितलं मी. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आहे त्याची प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. आपण आता पुढच्या तासाला पुढचं प्रकरण पाहू. धन्यवाद.